मॅक्स महाराष्ट्र आणि महापरिवर्तनवादी पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित या सन्मान कार्यक्रमात मी भाग्यश्री पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आपल्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री युवराज संभाजीराजे छत्रपती, त्याचबरोबर रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी श्री आनंदराज आंबेडकर, त्याचबरोबर खासदार सुनील तटकरे, आमदार आदिती तटकरे, त्याचबरोबर इतर प्रमुख पाहुणे आपल्याला इथे लाभलेले आहेत। मी पाहुण्यांना विनंती करेन की कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करणार आहोत। धन्यवाद। आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आलात। संध्याकाळी 4 वाजल्यापासून प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहतोय की कधी प्रमुख पाहुणे येतील, त्यांचे शब्द कधी ऐकायला मिळतील। मॅक्स महाराष्ट्राचा परिसंवाद झाला पत्रकारांचा, त्यांच्या कहाण्या आपण ऐकलात, पण आता आपले जे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि इतर मान्यवर आलेले आहेत त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या। या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात ज्यांनी महत्त्वाची कामगिरी पार पाडली आहे त्या महापरिवर्तनवादी पत्रकार संघाचे अध्यक्ष धम्मशील सावंत यांना स्वागतपर निवेदन करण्याची मी त्यांना विनंती करते। स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब, बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण रयतेचे लोकाभिमुख राजे स्वराज्य सूर्य छत्रपती शिवाजी महाराज, शूरवीर महापराक्रमी बुद्धिमान राजे छत्रपती संभाजी महाराज, या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानवांचे महामानव, प्रकांड पंडित, दिग्विजयी नेते आणि या देशातील कोट्यावधी शोषितांचे, पीडितांचे, कष्टकऱ्यांचे, श्रमजीव्यांचे, स्त्रियांचे उद्धारक विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री उद्धारक आणि थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे पहिले पुरस्कर्ते समता सूर्य शाहू महाराज, जगबदल बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव, तमाम मातंग समाजाच्या कथा आणि त्या कथेच्या क्रांतिकारी वेदनादायी व्यथा आपल्या लोकसाहित्याच्या माध्यमातून जगाच्या वेशीवर टांगणारे थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, माझ्या दाढीमध्ये जेवढे पांढरे केस आहेत तेवढे बहुजनांची मुले शिकली पाहिजेत असा संदेश ज्यांनी दिला असे कर्मवीर भाऊराव पाटील, संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत तुकोबाराय, संत कबीर, संत गाडगे महाराज आणि प्रत्येक महापुरुषाच्या मागे एका महान श्रीविभूतीचा आधार असतो असं म्हणतात। अशा आमच्या राजमाता जिजाऊ साहेब, माता भीमाई, माता सावित्रीमाई, माता रमाई माता
यांच्या पवित्र स्मृतीला आणि विचारांना पवित्र अभिवादन करतो। आज ऐतिहासिक आणि क्रांतीभूमी असलेल्या रायगड जिल्ह्यातील नागोटणे या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्र आणि महाराष्ट्र परिवर्तनवादी पत्रकार संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतोय आणि या कार्यक्रमासाठी भव्य दिव्य स्वरूप या ठिकाणी आणलं, शोभा आणली असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे आणि रक्ताचे वारसदार युवराज संभाजीराजे छत्रपती अध्यक्ष स्वराज्य संघटना हे या विचार मंचावर आलेले आहेत आणि या विचार मंचाची उंची गगनाला भिडलेली आहे। त्याचा मनस्वी आम्हाला आनंद होतो। याबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आणि इंदू मिल लढ्याचे प्रणेते सन्माननीय आनंदराजजी आंबेडकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत। याबरोबरच या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर साहेब या ठिकाणी मंचावर आलेले आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत। त्याबरोबरच या रायगडची आणि कोकणाची आन बान आणि शान म्हणून ज्यांची या ठिकाणी ओळख आहे असे रायगडचे लढवय्ये आणि झुंजार खासदार, समाजसेवा ज्यांच्या अंगामध्ये भिनलेले आहे, खासदार सुनील तटकरे साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत। कोकण कन्यारत्न पुरस्काराच्या ज्या मानकरी आहेत आमदार आदितीताई तटकरे यांचं देखील या ठिकाणी स्वागत। याबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेकर सर या ठिकाणी आहेत, शिवसेनेचे लढवय्ये नेते जिल्हा संपर्क प्रमुख किशोरभाई जैन या ठिकाणी आहेत, आंबेडकरी बहुजन चळवळीतील एक झुंजार आणि लढवय्ये नेते आणि वृद्धाप काळात देखील ज्यांच्या अंगामध्ये तरुणांना जोश आणि ऊर्जा देण्याची ताकद आहे असे सन्माननीय व्ही के जाधव साहेब या ठिकाणी आहेत। याबरोबरच दिलीपभाई टके आहेत आणि राजेंच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी जे चालतात त्यांचा विचार ज्या पुढे नेतात असे विनोदजी साबळे साहेब या ठिकाणी आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख देवेंद्र गायकवाड तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित प्रतिभा संपन्न मान्यवर या ठिकाणी मंचावर आहेत। तसेच मंचावर आणि मंचाच्या खाली विराजमान झालेले, स्थानापन्न झालेले प्रतिष्ठित प्रतिभा संपन्न मान्यवर, विविध पायाभूत नागरी सेवा सुविधा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले सर्व मान्यवरांचं आज या ठिकाणी आपण स्वागत करतोय। आणि निश्चितपणे आम्हाला महाराष्ट्रातील या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले प्रतिष्ठित प्रतिभा संपन्न कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करताना, गौरव करताना आम्हाला या ठिकाणी अभिमान वाटतोय। आणि त्याहूनही अधिक अभिमानाची गोष्ट या ठिकाणी आहे की छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी रयतेचे राजे, लोकाभिमुख राजे, ज्यांचा राज्यकारभाराची दखल संपूर्ण जगानं घेतली, तसेच समतासूर्य शाहू महाराज यांच्या विचारांचे वारसदार आज आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वर्षापूर्वीचा जो काळ आहे त्या काळामध्ये मावळे ज्या सच्चाईनं, ज्या ताकदीनं, लढवय्या भूमिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांना गड किल्ले जिंकण्यामध्ये किंवा स्वराज्य स्थापन करण्यामध्ये जी ताकद देत होते, आज त्या मावळ्यांचं स्मरण या ठिकाणी आपण करूयात। याबरोबरच जरी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये आपल्याला त्यांच्या सोबतीनं मावळा बनण्याची संधी मिळाली नाही, तरी देखील आज जर आपण बघितलं तर संभाजीराजे यांच्या सोबत आपल्याला या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्याची, त्यांच्यामध्ये त्यांचे विचार ऐकण्याची आणि त्यांचा जो स्वराज्यचा संकल्पना जी आहे ती पुढे नेण्याची प्रेरणा आज त्यांच्या रूपानं या ठिकाणी भेटते। त्याबरोबरच या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांबरोबर जे त्या ठिकाणी त्यांच्या चळवळी आणि सत्याग्रहामध्ये लढले, त्यांनी प्राण दिलं, त्या रायगड जिल्ह्यातील जे सर्वात मोठे रक्ताचा एकही थेंब न सांडता मोठमोठे सत्याग्रह झाले, त्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांच्या जोडीला त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी असलेले काही आज ही शूरवीर लढवय्ये या ठिकाणी जिवंत आहेत। त्याबरोबर त्यांच्याबरोबर बाबासाहेबांच्या बरोबर आपल्याला काम करता आलं नाही, मात्र
त्यांचेच नातू आणि पंतू आनंदराज साहेब राजरत्न साहेब यांच्या सोबत या ठिकाणी आपल्याला विचार मंचावर बोलण्याचं या ठिकाणी भाग्य मिळतंय. आपल्या सर्वांना या ठिकाणी त्यांच्या समवेत सहवास मिळतोय, हे देखील या ठिकाणी भाग्य आहे. मी अधिक वेळ घेणार नाही. या ठिकाणी समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून त्यांना मुक्तपणे व्यक्त होता यावं यासाठीचं एक सशक्त आणि स्वतंत्र विचारसरणीचं एक विचारपीठ म्हणून मॅक्स महाराष्ट्र संबंध महाराष्ट्रभरामध्ये कार्यरत आहे. मीडिया कोणत्याही पद्धतीनं कार्यरत असली तरी देखील आज तळागाळामध्ये आमचे पत्रकार मॅक्स महाराष्ट्राचे रिपोर्टर हे शेतकरी असेल, आदिवासी बांधव असेल, त्यांच्या झोपडीपर्यंत जाण्याचं, त्यांच्या शेताच्या बांधावर जाण्याचं, त्याचं नुकसान दाखवण्याचं काम आम्ही तळागाळात जाऊन पोचतो. लोकांचे दुःख वेदना ज्या आहेत, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली पत्रकारिता माध्यमं यांची कर्तव्य आणि जबाबदारी आपण कशी पार पाडली पाहिजे याचं शिक्षण आणि प्रशिक्षण चालतं बोलतं विद्यापीठ असलेले रवींद्र आंबेकर साहेब हे सातत्यानं आम्हाला देतात. चेंबूर येथे त्या ठिकाणी कार्यालय आहे, परंतु महाराष्ट्रातून जर कुणाला तरी पत्रकारिता व्हायची इच्छा झाली आणि जर त्या ठिकाणी जर त्यांना राहायचं असेल तर निवासी संकुलाची व्यवस्था देखील त्या ठिकाणी रवींद्र आंबेकर सर आणि संपूर्ण टीमने त्या ठिकाणी केलेली आहे. अशा पद्धतीनं मॅक्स महाराष्ट्राची घोडदौड जी आहे ती सर्व जनतेच्या प्रेमामुळं आज आम्ही 10 लाख सबस्क्रायबरपर्यंत आमचा प्रवास या ठिकाणी यशस्वीपणे करू शकलो. अधिक वेळ घेत नाही. दिग्गज आणि प्रतिष्ठित प्रतिभासंपन्न मान्यवर या ठिकाणी आहेत. सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. धन्यवाद धम्मशील सर. असं म्हटलं जातं की जब तोप मुकाबिल हो तो अखबार निकालो असं म्हटलं जातं. सध्याच्या काळात सर्वच तोफा, अखबार, चॅनल मुकाबिल ठरलेत आणि अशा वेळी अल्टरनेट मीडियाची गरज भासू लागली. अल्टरनेट मीडियातील महाराष्ट्रातील सर्वात पहिला प्रयोग करणाऱ्या रवींद्र आंबेकर यांना या कार्यक्रमाची भूमिका आणि मॅक्स महाराष्ट्राच्या निमित्ताने अल्टरनेट पत्रकारितेचा प्रवास मांडण्याची मी त्यांना विनंती करते. वेळात वेळ काढून सर्व मान्यवर इथे आलेले आहेत. मी फार वेळ घेणार नाही कारण आमचा परिसंवाद आधी होणार होता तो थोडा लांबला आणि अनेक लोकांनी माझं भाषण ऐकलेलं आहे, त्यामुळे रिपिटेशन होण्याची शक्यता आहे. मुळात आज फार गंभीर विषयावर चिंतन करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. देशामध्ये आज जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर उत्तर म्हणून माध्यमांकडे पाहिलं जात आहे आणि अशा वेळेला समांतर माध्यमं ही नवीन एक चळवळ उभी राहिली. त्या चळवळीमध्ये अनेक माध्यमांची नावं घेतली जातात ज्यांना सो कॉल्ड देशद्रोही समजलं जातं. अशा देशद्रोही पोर्टल्स किंवा चॅनल्समधलं मॅक्स महाराष्ट्र हे प्राधान्याने नाव घ्यावं असं देशद्रोही चॅनल आहे. ज्या वेळेला गेल्या काही दिवसांपासून म्हणजे 7 वर्ष झाली या प्रवासाला, एक दिवस आणि एक महिना असा नाही की ज्या महिन्यामध्ये सकाळी उठल्यानंतर आम्ही निश्चिंत असो की आज सगळं काही ओके असेल. झाडी आणि डोंगर सगळं ओके आहे, पण आमचं पोर्टल जर आम्ही पाहिलं तर एक दिवशी आम्ही सकाळी मॉर्निंग मीटिंग असते, संपादकीय बैठक, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा होत असते आणि मग तिथे खूप आरडाओरडा चालत असतो. ही बातमी का नाही गेली, ही का नाही पाहिली. खूप छोट्या छोट्या बातम्यांवर आम्ही चर्चा करतो आणि आम्ही ओरडत होतो की अरे काही बातम्या येत नाहीत. आणि पाहिलं तर यूट्यूब चॅनल गायब झालं. म्हणजे धक्काच बसला. सगळे धावाधाव सुरू झाली. नंतर माहीत पडलं की डिलीट केलं, हॅकरने डिलीट केलं. आता हॅकिंग आमच्यासाठी काही नवीन नाही. आतापर्यंत चॅनल 2 वेळा हॅक झालं, 2 वेळा डिलीट झालं. वेबसाईट आमची 2 वेळा हॅक झाली. फेसबुक चॅनल अनेक वेळा रिस्ट्रिक्टेड झालं. आणि जनतेचे प्रश्न मांडण्याची काय किंमत असते मी तुम्हाला सांगतो. मी अनेक मुख्य प्रवाहाच्या माध्यमांमध्ये काम केलं. IBN लोकमतच्या ऑफिसवर हल्ला झाला होता, त्यावेळेला रिटॅलिएट केलं आणि पहिल्यांदा शिवसैनिकांनी तिथे मारही खाल्ला होता पत्रकारांकडनं आणि सगळ्या लोकांनी आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये सुद्धा हे व्हिज्युअल्स पाहिले. पण आमचं चॅनल ज्या वेळेला डिलीट झालं किंवा समांतर माध्यमांवर डिजिटल अटॅक्स होतात किंवा सायबर अटॅक्स होतात, त्यामध्ये काय नुकसान होतं कोणाला कळत नाही. आज आम्ही ज्या वेळेला आमच्यावर हे सायबर अटॅक्स झाले त्या सायबर अटॅक्सनंतर आमचं जवळपास 75 ते 80% रेव्हेन्यू संपला. 85 ते 80%च्या आसपासचा रेव्हेन्यू संपला. मी माझ्या टीमला सगळ्यांना सांगत असतो की आम्ही रीच बघत नाही, रेव्हेन्यू बघत नाही. मी ती जागा बघतो जिथे रवींद्र आंबेकर म्हणून मी मीडियामध्ये आलो
आणि ती जागा मी शोधत असतो की ज्या वेळेला आम्हाला कुठल्या सामान्य माणसाला, एक यूट्यूबवर फार प्रसिद्ध कविता आहे, भात भात करके मर गई संतोषी. संतोषी नावाची एक छोटीशी मुलगी होती, कुपोषणाने मेली. मरताना ती भात भात बोलत होती आणि केवळ तिचे ते शब्द आहेत त्याच्यावर यूट्यूबवर एक गाणं झालं आणि ते गाणं एवढं गाजलं, तुम्ही पाहिलं तर तुमच्या डोळ्यात पाणी येईल. आज पालघरमधल्या एका मुलीला, कुपोषणग्रस्त मुलीला, आमच्या रिपोर्टरने त्या गावात जाऊन स्टोरी केली आणि ती स्टोरी आम्ही हेडलाईन केली आणि तिथल्या तहसीलदार आणि तिकडे गावातील सगळी जे लोक आहेत, BDO वगैरे सगळ्या लोकांना जाऊन तिच्या घरात जाऊन रेशन कार्ड द्यावं लागलं. हा इम्पॅक्ट, मला असं वाटतं की हा इम्पॅक्ट म्हणजे मॅक्स महाराष्ट्र आहे. आणि ह्या प्रश्नांसाठी, म्हणजे या प्रश्नांसाठी कोणी पैसे देत नाही, कोणी पाठबळ देत नाही, काही मागे उभं राहत नाही. आज रायगडमधल्या पाणी प्रश्नांवर अनेक बातम्या आपण पाहिल्या असतील, ज्या बातम्या इतर मुख्य प्रवाहांच्या माध्यमांकडे करायला जागा नाही, त्या बातम्या करण्यासाठीचं हे माध्यम आहे, हे समांतर माध्यम आहे. आज राजकारणातली जी स्पेस संपलेली आहे असं म्हणतो आपण संवादाची, आज सर्व पक्षाची, सर्व विचारधारेची आणि महापुरुषांची विचारधारा ज्याच्यावर हा महाराष्ट्र उभा आहे, त्यांचे रक्तमासाचे वैचारिक वारसदार आज आपण या विचार मंचावर बोलवलेले आहेत. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. मला असं वाटतं की ही संवादाची परंपरा पुढे नेण्याचं कामसुद्धा हे मॅक्स महाराष्ट्राचं आहे आणि ते आम्ही आज करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित झालात. मी माझी छोटीशी भूमिका मांडली जेणेकरून या मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्यांकडनं आपल्याला माध्यमं, आजची देशाची स्थिती, दशा, दिशा आणि त्याच्यावरची उपाययोजना, याच्यावरचं एक थोडंसं वैचारिक मंचन, हा केवळ मी मागेसुद्धा म्हटलं होतं की इथे कोणी सलमान खान, शाहरुख खान किंवा गौतमी पाटील नाही, हा विचार मंच आहे. इथून आपण विचारांचं सोनं लुटणार आहोत आणि त्यामुळे थोडीशी गंभीर वाटेल. आणि इथली सगळे जे वक्ते आहेत ते खूप खुसखुशीत भाषणं करतात, अनेक सभा त्यांनी रंगवलेल्या आहेत. मला असं वाटतं की जर लोकांपर्यंत विचार पोहोचायचे असतील तर हा खुसखुशीतपणा, हा संवादीपणा, प्रवाहीपणा या माध्यमातून आज हे विचारमंच इथे आपली भूमिका मांडेल. मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांना आमंत्रित करतो की या चर्चेला आपण सुरुवात करावी. धन्यवाद सर. यानंतर मी धम्मशील सावंत यांना विनंती करते की त्यांनी यावं आणि पाहुण्यांचं स्वागत करावं. या ठिकाणी आता स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जे भूषवत आहेत ते युवराज संभाजीराजे छत्रपती अध्यक्ष स्वराज्य संघटना. मी विनंती करतो की या ठिकाणी भारतीय संविधान, सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रवींद्र आंबेकर सर आणि महापरिवर्तनवादी पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी या ठिकाणी त्यांचं जोरदार स्वागत करावं आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी या स्वागताला दाद द्यावी. स्वागत करावं. युवराज संभाजीराजे छत्रपती हे आज आपल्या प्रचंड अमूल्य वेळातील वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा यथोचित स्वागत, मान, सन्मान आणि मायेची उपदार शाल देऊन त्यांचा सन्मान होतोय. याबरोबरच या ठिकाणी रिपब्लिकन सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी करावं. रवींद्र आंबेडकर सर यांना मी विनंती करतो की सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आनंदराज आंबेडकर साहेबांचं भारतीय संविधान सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत करावं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि लोकशाहीच्या तत्वप्रणालीवर आधारलेली विज्ञाननिष्ठ राज्यघटना दिली आणि खंडप्राय असलेला हा देश एक संघपणे आज अखंडपणाने टिकून आहे. तेच भारतीय संविधान आपण या ठिकाणी मान्यवरांना सुपूर्द करतोय. त्यानंतर रायगडचे खासदार सन्माननीय सुनीलजी तटकरे सर यांना देखील त्याच सन्मानानं शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात यावा अशी मी विनंती रवींद्र आंबेकर सर, मॅक्स महाराष्ट्राचे संपादक यांना या ठिकाणी करतोय. कोकणचे भाग्यविधाते म्हणून ज्यांची ओळख आहे आणि गाव तिथं विकास ज्यांनी नेलेला आहे ते खासदार सुनील तटकरे साहेब, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. याबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू
संपूर्ण जगभरामध्ये धम्म प्रसार आणि प्रचार या ठिकाणी पोचवण्याची जबाबदारी आणि धुरा खांद्यावर घेऊन संपूर्ण जग भ्रमंती करतायत असे सन्माननीय राजरत्न आंबेडकर साहेब यांचाही सन्मान त्याच ताकदीनं या ठिकाणी होतोय. रवींद्र आंबेडकर सर आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी सन्मानाला या ठिकाणी दाद द्यावी. यानंतर महाराष्ट्राची आणि कोकणची लाडकी लेक आदितीताई तटकरे, आमदार आदितीताई तटकरे, ज्यांनी खऱ्या अर्थानं कोविड आणि निसर्ग चक्रीवादळ तोक्ते वादळामध्ये पायाला भिगरी लावून काम केल्याचं आपण बघितलंय. आदितीताईंचा सन्मान या ठिकाणी करावा. या ठिकाणी आमच्या पदाधिकारी पूनम सावंत या ठिकाणी करीत आहेत. तसेच अक्षदा बिनेदार या ठिकाणी त्यांचा सन्मान आदितीताईंचा यथोचित शाल सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतायत. त्यानंतर शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय किशोरभाई जैन यांचा देखील सन्मान त्याच ताकदीनं या ठिकाणी आंबेडकर सर यांनी करावा. शाल, भारतीय संविधान आणि सन्मान चिन्ह या ठिकाणी देऊन त्यांचा सन्मान करावा. मी या ठिकाणी रवींद्र आंबेडकर सरांना भाई पुढे किशोरभाई जैन यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर स्वराज्य संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष विनोदभाई साबळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान संपादक साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी विनोद साबळे सरांचा सन्मान भारतीय संविधान सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी करावा. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या सत्काराला आणि सन्मानाला दाद द्यावी. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांचा देखील सन्मान या ठिकाणी करावा अशी मी विनंती करतो. आणि त्यानंतर आंबेडकरी बहुजन चळवळीतील लढवय्ये नेते ज्यांनी 5 दशकाहून अधिक काळ या ठिकाणी मोठं काम केलंय अशा विके जाधव साहेबांचा सन्मान जीवन गौरव सन्मान म्हणून आपण त्यांचा भारतीय संविधान देऊन विके जाधव साहेबांचा आपण सन्मान करतोय. विके जाधव साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पुढे यावं आणि सर्व मान्यवर या ठिकाणी विचार मंचावर आहेत की बुद्ध, कबीर, शिवराय, फुले, शाहू आंबेडकरांची विचारधारा तळागाळात नेणाऱ्या विके जाधव साहेबांचा सर्व मान्यवरांनी या ठिकाणी गौरव करावा. प्रमुख मान्यवर मंचावर आहेत. सर्वांचा या ठिकाणी आम्ही आदरपूर्वक सन्मान करतो. कार्यक्रमाला अधिक वेळ आणि विलंब होऊ नये याचं भान आणि सर्वांचा मान राखून आम्ही या ठिकाणी आता जे पाहुणे आहेत त्या पाहुण्यांचं मार्गदर्शन आणि त्यानंतर सन्मान आपण या ठिकाणी देऊन उपस्थित सर्व राज्यभरातील पत्रकार तसेच प्रतिष्ठित प्रतिभासंपन्न मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. यानंतर आपण प्रमुख पाहुण्यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहात आणि मी सुरुवातीलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू राजरत्न आंबेडकर यांना विनंती करते की त्यांनी विचार मंचाचा ताबा घ्यावा. विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीमाई आणि ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी आमच्या हक्काची अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना महानायकांना मी त्रिवार वंदन करतो. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय युवराज संभाजीराजे छत्रपती, अध्यक्ष स्वराज, आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय आनंदराज आंबेडकरजी, सरसेनानी रिपब्लिकन सेना, मंचावर उपस्थित सर्वच प्रमुख अतिथी उदय सामंत पालकमंत्री रायगड, सुनील तटकरेजी, सर्वच मान्यवर, सर्वांची नावं घेण्यात वेळ दवडणार नाही. आज
मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्र अवॉर्ड्स या आणि महापरिवर्तनवादी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मॅक्स महाराष्ट्र अवॉर्ड्ससाठी आपण सगळे या ठिकाणी जमा झालेलो आहोत. त्या अनुषंगाने शिवाजी महाराजांचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत. पण ही झाली वंशावळ, पण भारताची एक वंशावळ आहे. या देशात भारताची एक विचारांची वंशावळ आहे. तथागत बुद्धाने ती विचारांची वंशावळ तिथून सुरू होते. समतावादी, ज्याचा आपण या ठिकाणी आज या माध्यमातून हा सोहळा साजरा करत आहोत. या देशामध्ये दोनच विचारधारा आहेत, एक समता आणि एक असमानतावर आधारित असणाऱ्या दोन विचारधारा या देशामध्ये अनेक वर्षापासून चालत आलेल्या आहेत. आणि समतेसाठी ज्यांनी प्रयत्न केले ती म्हणजे तथागत बुद्ध. तथागत बुद्धानंतर गुरु रविदासजी आले, गुरु नानक आले, संत तुकाराम आले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशाची ही खऱ्या अर्थानं एकमेकांची विचार पुढे नेणारी ही वंशावळ या भारताची खरी वंशावळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी या देशामध्ये स्वराज्यासाठी, रयतेचं राज्य या देशात स्थापन करण्यासाठी लढाया लढल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यावेळीस खऱ्या अर्थानं जर आपण बघाल तर शिवाजी महाराजांचा जो कार्यकाळ होता त्या कार्यकाळामध्ये हिंदू नावाचा शब्दच अस्तित्वात आलेला नव्हता. हिंदू नावाचा शब्दच नव्हता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कधीही हिंदू राष्ट्रासाठी लढले नाहीत, कारण तो शब्द अस्तित्वात असायला पाहिजे तो त्या राज्यासाठी जर लढायचं असेल तर. छत्रपती शिवाजी महाराज जे लढले ते रयतेच्या राज्यासाठी. रयत या शब्दाचा अर्थ होतो जनता, आणि जनता म्हणजेच प्रजा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य स्थापन करण्याचं स्वप्न या देशात जर कोणी पूर्ण केलं असेल तर 26 जानेवारी या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य संविधानिकरित्या जर कोणी स्थापन केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात केलं. म्हणून हे खरे एकमेकांचे वारसदार आहेत, विचारांचे वारसदार. आज आपण या ठिकाणी मीडियावर मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून की या देशातल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा मीडिया, मागे मलाही मी यूट्यूबलाही बघितलं की मॅक्स महाराष्ट्राचं अकाउंट फ्रीज केलं होतं, चॅनलही त्यांनी बंद करायचं प्रयत्नही झाले. एकीकडे या देशातला जो चौथा स्तंभ आहे त्या चौथ्या स्तंभामध्ये या 75 वर्षात मला सांगा, वी आर सेलिब्रेटिंग 75th एनिव्हर्सरी ऑफ इंडियाज इंडिपेंडन्स. या 75 एनिव्हर्सरी मध्ये 75 सेकंदाचा तरी वेळ आमच्यासाठी आहे का? या पूर्ण ज्या काही आपण आता त्याला मोदी मीडिया म्हणतो, मी मोदी मीडिया म्हणत नाही. काय मोदी मीडिया, मोदी देशामध्ये सत्तेवर येण्याआधी काय त्याच्या आधी आम्हाला वेळ होता, म्हणून मी याला मोदी मीडिया नाही म्हणत, मी याला मनु मीडिया म्हणत असतो. या मनु मीडियामध्ये आम्हाला 75 वर्षामध्ये 75 सेकंदाचा वेळ दिला जात नाही. या देशात आमच्यावर होणारे अन्याय, अत्याचार ते तर दाखवले जात नाहीत, परंतु आमच्याच विरोधात या अशा बातम्या पसरवल्या जातात. मी एक मागच्या 15 ऑगस्टच्या पूर्वी ज्यावेळेस राजस्थानमध्ये एका मेघवाल समाजाच्या अनुसूचित जातीच्या एका मुलाला, विद्यार्थ्याला शाळेमध्ये ठेवण्यात आलेल्या मडक्याला हात लावला म्हणून एका सवर्ण ब्राह्मणाने, टीचरने त्याला बेदम मारहाण केली आणि त्यात तो मरण पावला. ही बातमी दाखवण्याऐवजी संपूर्ण मीडिया काय एस्टॅब्लिश करत होता की त्या शाळेमध्ये मडकच नाही. म्हणजे कमीत कमी या देशातल्या मीडियाने जे घडलंय ते तरी दाखवावं, परंतु मीडिया आमच्यासाठी असलेल्या बातम्या दाखवण्याऐवजी आमच्यावर अन्यायच होत नाही अशा पद्धतीच्या बातम्या मीडियामध्ये दाखवल्या जातात. मनीषा बाल्मिकीचं प्रकरण घ्या. मनीषा बाल्मिकीची सामूहिक बलात्कार करून
तिचा मृत्यू होतो. रात्रीच्या 2 वाजता पोलीस तिची बॉडी जाळतात आणि त्यावेळेस अनुसूचित जातीची लोक तिच्या निदर्शनासाठी तिकडे जमतात, तर त्यांना नक्सलाईट म्हणून दाखवलं जातं. मला आता वाटतं आता मीडियाने आणि खास करून मॅक्स महाराष्ट्राने निवेदन केलं पाहिजे की ही सगळी जी चॅनल्स आहेत, ABP माझा, IBN लोकमत, यांनी आता नावं बदलली पाहिजेत. ABP माझा आता त्याने BJP माझा आपलं नाव करून घेतलं पाहिजे. कारण दिवसभर या देशामध्ये 2च लोक राहतात अशा पद्धतीचे चॅनल झालेले आहेत, मोदी, अमित शहा. याच्या व्यतिरिक्त कसल्याही बातम्या टीव्हीवर दाखवल्या जात नाहीत. मी मागच्या 4-5 वर्षापासून एकही न्यूज चॅनल बघायचं काम करत नाही, कारण तिथे आमच्या बातम्या चालवल्या जात नाही. आणि आज ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, ज्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्या बातम्या दाखवल्या जातात, आता तिथेही निर्बंध लावण्याचे काम RSSच्या माध्यमातून सुरू झालं. तिथेही निर्बंध. मोहन भागवतांचं एक स्टेटमेंट होतं, नेटफ्लिक्स आणि हे जे सगळे OTT प्लॅटफॉर्म आलेत त्याच्यावरही भारताचा एक हेड तिथे अपॉइंट झाला पाहिजे आणि कोणते कंटेंट देशात अप्रूव्ह केले झाले होतील ते त्यांनी ठरवायचे आणि मग ते कंटेंट लोकांपर्यंत जायचे. हेही प्रयत्न सुरू होणार आहेत. येणाऱ्या काळात ज्या पद्धतीने या मनो मीडियामध्ये आम्हाला स्थान नाही, त्याच पद्धतीने या फेसबुक, यूट्यूबवरही आमच्याबद्दल असलेले सरळ दिस कंटेंट इज अगेन्स्ट अवर कम्युनिटी स्टँडर्डच्या नावाखाली आमच्या बातम्या या पुसल्या जातील. आणि म्हणून या देशामध्ये जो चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो, खरं तर आता चौथा स्तंभ राहिलेलाही नाही. या देशामधलं जे या देशाचं नॅशनल सिम्बॉल आहे तेही सिम्बॉल आता चेंज झालेलं आहे. 4 सिंह आपण बघायचो, आता ते 4 सिंह जाऊन सेंगॉल नावाचा राजदंड या देशामध्ये स्थापित करण्यात आलेला आहे. जी लोक संविधानाला नतमस्तक होऊन कामकाज करत होती, ती आता राजेशाही पद्धतीने राजदंडाला नतमस्तक होऊन या देशात कामकाज, संसदेचं कामकाज चालणार आहे. आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये मीडिया किती महत्वाचं काम करतो हे आम्हा सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. आणि कदाचित हेच ओळखून छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना मूक नायकसाठी प्रेरणा देऊन बाबासाहेबांना मदत केली होती की या देशामध्ये मीडिया वंचितांचा, दुःखितांचा, पीडितांचा आवाजही या देशामध्ये असला पाहिजे. आज आमची साधी 10 सेकंदाची बातमी कोणत्याही चॅनल्सला दाखवली जात नाही. आणि म्हणून एक स्वतंत्र मीडिया या देशामध्ये उभं करणं आणि मॅक्स महाराष्ट्र त्या माध्यमातून या देशामध्ये या चौथ्या स्तंभावर आपलं स्थान शोधण्याचा प्रयत्न करतोय. आणि अशा अवस्थेत आम्हा सगळ्यांना मॅक्स महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहावं लागणार आहे. मॅक्स महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून स्वतःचा मीडिया, मी स्वतः या विचारधारेवर काम करतोय की आमचा स्वतःचा मीडिया असला पाहिजे. तुम्हाला कदाचित मीडियाची लोक हा तुम्हाला माहित असेल, हे सरकार स्थापन होण्यापूर्वी, येण्यापूर्वी जर सॅटेलाइटवर तुम्हाला तुमचा चॅनल द्यायचा होता तर 30 करोड रुपयाचं काहीतरी फीज होती. 30 करोड रुपये आमच्या लोकांनी जमा केलेही असते. पण जसंही BJP सरकार या देशामध्ये स्थापन झालं, त्यांनी 30 करोडचे 300 करोड केले. 300 करोड रुपयेची त्याची सॅटेलाइटची फीस केली की याच्या पुढे तुमचा चॅनल जर तुम्ही उभा करू शकत असाल तर तोही तुम्हाला शक्य होणार नाही. अशा पद्धतीने याचे फीज, लायसन्सिंग या लोकांनी वाढवून ठेवलेली आहे. आणि म्हणून आम्हा लोकांना त्याही दिशेने काम करणं गरजेचं आहे. आणि माझ्यासाठी माझ्या दृष्टिकोनानं ही रक्कम ही काही मोठी नाही. 2020 साली लॉकडाऊन होता, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही साजरी करू शकलो नाही. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही घरातच 14 एप्रिल, कारण मार्च मध्येच लॉकडाऊन लागलं आणि घरामध्येच आम्ही सगळे अडकून पडलो आणि बाबासाहेबांची जयंती आम्ही साजरी करू शकलो नाही. 16 एप्रिलला ऑनलाईन इकॉनॉमिक टाइम्स मध्ये एक बातमी छापून आली की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी झाली नाही. इकॉनॉमिक टाइम्स छापतोय. इकॉनॉमिक टाइम्स जो अर्थव्यवस्थेवरचा पेपर आहे त्याला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी झाली नाही म्हणून दुःख होतंय.
मी विचार केला याला का दुःख होतंय, जरा वाचावी ही बातमी. म्हणून ती बातमी मी क्लिक केली आणि ती क्लिक केल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर ती पूर्ण बातमी आल्यानंतर त्याचं खरं दुःख काय होतं की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती लॉकडाऊनमुळे साजरी न झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 2100 कोटीचं नुकसान झालं. याचा अर्थ कळतो का आपल्याला की आम्ही एका दिवसामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना या देशामध्ये जयंती डोळ्यासमोर आणा, आम्ही डीजे लावतो, फटाके आणतो, गोडधोड करतो, कलर लावतो, अनेक पैसा आम्ही या देशाच्या अर्थव्यवस्थेला देत असतो. एका रात्रीत आम्ही 2100 कोटी देतो. 2100 कोटी. आता विचार करा, जो समाज आपल्या महामानवाला अभिवादन करताना एका रात्रीत 2100 कोटी खर्च करू शकतो, तो काय वर्षभरात 300 कोटीचा आपला स्वतःचा मीडिया उभा करू शकत नाही. आमच्याकडे स्वतःची साधनं आहेत, आमच्याकडे आमच्या रिसोर्सेस आहेत. बाबासाहेब आंबेडकरांकडे साधनं नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, पण 10 वर्ष आधी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सिद्धार्थ कॉलेज उभं केलं, आनंद भवन उभं केलं, बुद्ध भवन उभं केलं, मिलिंद कॉलेज उभं केलं. 10 वर्ष आधी बाबासाहेब आंबेडकरांकडे साधनं नव्हती, पण विजन होतं, दूरदृष्टी होती. आमच्याकडे साधनं आहेत, पण विजन नाही आहे, दूरदृष्टी नाही आहे. येणाऱ्या 5 वर्षात काय पिरियड येणार आहे त्याचं ॲनालिसिस आम्ही नाही करत आहोत. 10 वर्षात काय परिस्थिती उद्भवणार आहे त्याचं ॲनालिसिस आम्ही करत नाही आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही तयार राहत नाही आहोत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मीडियामध्येही आमचं रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे. 24 तासामधनं कमीत कमी एक 10 मिनिटाचा तरी वेळ आम्हाला आमच्या समाजाचे दुःख मांडण्यासाठी तिथे असलं पाहिजे. अशा पद्धतीने आम्हाला स्वतःच्या अल्टरनेट मीडियावर फोकस करून स्वतःचा स्वतंत्र मीडिया या देशात उभा केला पाहिजे, ज्याच्यावर नियंत्रण या देशामध्ये असता कामा नये, या देशाच्या प्रधानमंत्र्याचं असता कामा नये. आता आपण बघतोय बीबीसीच्याही की त्यांनी नरेंद्र मोदीवर या देशामध्ये कसली डॉक्युमेंटरी प्रसिद्ध केली म्हणून बीबीसीच्याही चॅनल्सवर छापे मारायचं काम सुरू झालं. मला वाटतं यापूर्वीच्या कधीही देशामध्ये अशा घटना घडल्या नसतील ज्या आता आपण या देशात अनुभवतोय. हे संकेत आहेत की आपण एका फॅसिस्ट देशाकडे वळत चाललेलो आहोत. दिस आर दी इंडिकेटर्स. हे इंडिकेटर्स आज आपण ओळखू शकलो नाही तर एक काळ असा येईल की अशा पद्धतीच्या सभाही आपल्याला घेता येणार नाही. आणि म्हणून आम्हा लोकांना येणाऱ्या परिस्थितीसाठी तयार राहून त्या पद्धतीने स्वतःच्या अल्टरनेट मीडियाला सपोर्ट करणं गरजेचं आहे. कमीत कमी गरजेचं काय आहे, आम्हाला कमीत कमी आम्ही मॅक्स महाराष्ट्रासारख्या चॅनलला जर सबस्क्राईब जरी केलं तरी आमचे यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या न्यूज आमच्या समाजापर्यंत पोहोचत जाईल. आणि म्हणून आज मी अधिकचं भाष्य करणार नाही, कारण आम्हाला संभाजी राजेंना ऐकायचं आहे, माननीय आनंदराज साहेबांना मला ऐकायचं आहे. तर अशा पद्धतीने आज देशाची मीडियाची अवस्था होऊन ठेवलेली आहे. आणि म्हणून हा मीडिया आम्हाला स्वतंत्रपणे आम्हाला स्वतः उभा करावा लागणार आहे, अल्टरनेट मीडिया उभा करावा लागणार आहे. आणि त्यासाठी आमच्याकडे साधनं आहेत. असं नाही की आमच्याकडे साधनं नाही आहेत, आमच्याकडे साधनं आहेत, फक्त आमच्याकडे विजन नाही आहे. ते विजन आम्हाला तयार करून लोकांपर्यंत नेलं पाहिजे की आज आमचा स्वतंत्र मीडिया किती गरजेचा आहे आणि कशा पद्धतीने आम्ही तो उभा करू शकू. अशा पद्धतीने आम्हाला हे काम करणं गरजेचं आहे. मी मॅक्स महाराष्ट्र आणि महापरिवर्तनवादी पत्रकार संघ यांच्या या संयुक्त विद्यमानाने मॅक्स महाराष्ट्र अवॉर्ड्स हे आयोजित केल्याबद्दल रवींद्र आंबेकरजी आणि धम्मशील सावंतजी यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रण दिलं, त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांकडनं मी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो की येणाऱ्या 5 वर्षात तरी सॅटेलाइटवर आधारित असलेला चॅनल की आपल्या भारतात महाराष्ट्रात रायगडमध्ये काय चाललंय ते लंडनमध्येही लोक बसून बघू शकतील अशा पद्धतीचा चॅनल आम्हाला या देशात उभा करून तो जगासमोर मांडता आला पाहिजे. अशी एक चॅनलची भूमिका आपण या मंचाकावरनं घेऊन आपण आपापल्या ठिकाणी जाऊ, असं एक एम अँड ऑब्जेक्टिव्ह आपण या ठिकाणी घेऊन आपण आपापल्या ठिकाणी जाऊ, अशी एक परिषद या ठिकाणी घडली पाहिजे. आपल्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.
धन्यवाद सर. सर ज्याप्रमाणे म्हणाले की एके दिवशी लंडनमध्ये सुद्धा बातम्या बघितल्या पाहिजेत. सर मला सांगायला आवडेल की शिवछत्रपतींची जयंती होती आणि त्या जयंतीचा संपूर्ण कार्यक्रम म्हणजे जे भारतीय नागरिक आता लंडनमध्ये आहेत तो संपूर्ण कार्यक्रम मॅक्स महाराष्ट्रावर दाखवण्यात आला होता. आणि निश्चितच अनेक कार्यक्रम आणि अनेक उपक्रम तर आपण दाखवूच, पण अनेक समाजसुधारकांचे विचारांचे वारसदार आज आपल्याला प्रमुख पाहुणे आणि मान्यवर म्हणून लाभलेले आहेत. पण हा विचारांचा वारसा संबंध महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे, ते म्हणजे मॅक्स महाराष्ट्राचं यूट्यूब चॅनेल आणि फेसबुक चॅनेल याच्यावर हा कार्यक्रम सध्या लाईव्ह सुरू आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, याच्यासाठीच की हा विचारांचा वारसा जर आज रायगडमध्ये सुरू आहे तर तो संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचेल. याच्यानंतर मी माझी सहकारी सुजाता यांना विनंती करते की त्यांनी निवेदनाचा ताबा घ्यावा. धन्यवाद भाग्यश्री. आणि खूप छान हा विचार मंचावर मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांच्या विचारांनी आपण सारेच प्रेरित होत आहोत. कसं आहे, राजकारणी आणि पत्रकार यांचे संबंध कसे असतात की तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना, तर अशा स्वरूपाचे हे संबंध असतात. मात्र तरीही विधायक, विरोध आणि परस्पर संवाद ही महाराष्ट्राची संस्कृती राहिली आहे. त्याचमुळे आज आपल्या मंचावर सर्वच राजकीय पक्षाचे नेते तुम्हाला दिसत असतील आणि खास करून रायगडचे म्हणजे कोकणातील रायगडचे सुपुत्र सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांची नुकतीच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे. खूप खूप अभिनंदन सर. आणि मी सरांना विनंती करते की त्यांनी आपले विचार इथे मांडावेत. मॅक्स महाराष्ट्र व महापरिवर्तनवादी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मॅक्स महाराष्ट्र अवॉर्ड्स अशा एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्ताने आज समारंभ या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, गेले काही वर्ष महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा रयतेचं राज्य निर्माण व्हावं असा सातत्याने प्रयत्न करणारे छत्रपती संभाजीराजे युवराज, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आनंदरावजी आंबेडकर, राजदत्त आंबेडकर, आमदार अदिती, किशोर जैन, ज्यांच्या कल्पकतेतून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला जातो आहे, ते गेले अनेक वर्ष महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती सातत्य दाखवणारे मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्रजी आंबेडकर, धर्मशीलजी सावंत, आमदार अदिती, किशोरजी जैन, सर्व सन्मान्य व्यासपीठ, कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांना आज आपण या सन्मानित असे सर्व सन्मान मूर्ती, पत्रकार मित्र, प्रतिष्ठित नागरिक, उपस्थित बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, संबंध देशभरामध्ये अस्वस्थतेचं एका बाजूला वातावरण निर्माण होत असतानाच मॅक्स महाराष्ट्र या वाहिनीने एक वेगळा उपक्रम या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे. समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती काम करणाऱ्या मान्यवरांना त्यांनी सन्मानित या ठिकाणी केलंच, पण मगाशी त्यांचा जो या ठिकाणी परिसंवाद चालू होता, खरं तर मीही लवकर आलेलो होतो, त्या परिसंवादामधले विचार ऐकण्याची संधीसुद्धा मिळाली असती तर बरं झालं असतं. परंतु शेवटच्या टप्प्यात ज्यावेळेला रवींद्रजी तुमचे विचार या ठिकाणी मी ऐकत होतो, त्याला पत्रकारितेतले प्रक्षोभक विचार त्या ठिकाणी ऐकायला मिळाले. राजकारणामध्ये वावरत असताना वेगवेगळ्या स्तरावरती राजकीय नेत्यांच्याकडनं अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीची भाषणं होत आहे, समाजातली अस्वस्थता खूप मोठ्या प्रमाणावरती त्या निमित्ताने निर्माण होते. देशाची, राज्याची वाटचाल, पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र, युगप्रवर्तक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य त्या कालावधीमध्ये स्थापन केलं. शाहू फुले आंबेडकरांनी महाराष्ट्राला पुरोगामी विचार त्या कालावधीमध्ये दिले आणि देशभरामध्ये महाराष्ट्राची गणना पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र म्हणून, प्रागतिक विचाराचा महाराष्ट्र म्हणून त्या ठिकाणी केली जाते. अशा वेळेला अलीकडच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची जी वक्तव्य होतात, देशभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या बद्दलच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला जातो. आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या वेळेला सत्तेवरती असलेल्या वेगवेगळ्या सन्मानित व्यक्तीकडून वेगवेगळी वक्तव्य ज्या वेळेला केली जातात, त्याला अशा पद्धतीच्या परिसंवादाची रवींद्रची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती असते.
या देशामधली 75 वर्षाची गौरवशाली अमृतशाली वाटचाल आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत. पण याचा वारंवार उल्लेख मी माझ्या वेगवेगळ्या भाषणामध्ये सातत्याने त्या ठिकाणी केला. एकसंघ असलेला हा देश, अनेक धर्मियांचा, अनेक बोलीभाषांचा, केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली. घटनेच्या माध्यमातून संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था खंडप्रा असलेल्या देशाने स्वीकारली. रयतेचं राज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो दूरदृष्टीचा दृष्टिकोन होता, तो आधुनिक कालावधीमध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था घटनेच्या माध्यमातून दिली. पण पंडित जवाहरलाल नेहरूंचे सुद्धा आभार मानले पाहिजे की घटना समितीने दिलेला मसुदा त्यांनी त्या कालावधीमध्ये रवींद्रजी स्वीकारला आणि म्हणून 26 जानेवारी 1950 साली देशाने स्वतःला रिपब्लिक ऑफ इंडिया म्हणून घोषित केलं. गेल्या अनेक वर्षाची गौरवशाली वाटचाल आपण त्या ठिकाणी पाहिली आणि म्हणूनच अनेक देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची बंड त्या ठिकाणी झाली असती. पण या देशामध्ये वैचारिक विचाराच्या माध्यमातून जी प्रगल्भ लोकशाही व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली, त्याच्यामुळे या देशातला सर्वसामान्य माणसाला जो मूलभूत अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झाला, मुकेश अंबानी किंवा गौतम अंबानी अडाणी यांच्या मतांचं मूल्य जेवढं तेवढंच आहे, जेवढं माझ्या नागोठण्या परिसरातील खेडापाड्यामध्ये राहणाऱ्या माणसाच्या मताचं मूल्यसुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेच्या माध्यमातून ठेवलं. म्हणून ज्यावेळेला विचाराची घालमेल ज्यावेळेला लोकांच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणावरती निर्माण होत असते, त्यावेळेला योग्य तो निर्णय घेण्याची कमी या देशामध्ये दाखवली गेली. म्हणूनच या देशाने सुद्धा अनेक स्थित्यंतरं त्या ठिकाणी झालेली पाहिजे. शांततेच्या मार्गाने झालेली सुद्धा सत्तांतर या देशाने अनुभवली आणि म्हणून त्याच विचाराचं पायीक धरत ज्यावेळेला पुढची वाटचाल करण्याचा प्रयत्न केला जात असतो, त्याला मगाशी तुम्ही या ठिकाणी सांगितलं की लोकशाहीचा चौथा स्तंभ हा कुठेही अधिकृत नसला तरीसुद्धा लोकशाही स्थापन झाल्यापासून पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून केवळ तुमच्या आणि माझ्या पुरोगामी राज्यामध्ये त्या ठिकाणी मान्यता मिळाली असं नव्हे, तर देशभरामध्ये सुद्धा लोकशाहीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि पत्रकारांच्या या सहभागाचा दृष्टिकोन त्याच पद्धतीने ठेवण्यात आला. आज तुम्ही या ठिकाणी जे म्हटलात, मी प्रक्षोभक विचार या ठिकाणी एवढंच म्हटलं की पत्रकारितेच्या बाबतीमध्ये मनामध्ये मी किती जरी आणलं तरी स्पष्टपणाने बोलण्याची ताकद राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना माझ्यासारख्याची नक्की त्या ठिकाणी आहे. छत्रपती युवराज संभाजीराजे बोलू शकतात, आनंदराजी बोलू शकतात, दुसरे आंबेडकर साहेबांनी विचार मांडले ते त्या ठिकाणी बोलू शकतात, पण मला मात्र बोलताना मर्यादा येतात. कारण पत्रकारितेच्या वरती बोलल्याच्या नंतर कधी काय दिशेने वारं फिरेल ते सांगता येऊ शकत नाही. बाकी इतर कुठल्या बाबतीमध्ये मी बोलतो अशातला काही भाग नाही किंवा बोलण्याचं धाडच नाही अशातली सुद्धा काही असण्याचं काही कारण असू शकत नाही. परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये जे जे काही घटना घडत असतात त्याच्यावरती अनेक वेळेला लोकांचं मत बनवण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने अलीकडच्या कालावधीमध्ये केला जातो, त्याच्या विरोधामध्ये ठामपणाची भूमिका मॅक्स महाराष्ट्र आणि परिवर्तन संघटनेने त्या ठिकाणी घेतली, त्याचाच आवर्जून उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छित आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला एखाद्या गोष्टीच्या विरोधामध्ये उभं राहण्याची वेळ ज्यावेळेला येत असते, त्याला कोणीतरी धाडस दाखवण्याची आवश्यकता त्या ठिकाणी असते. आणि मला असं वाटतं की तुम्ही योग्य पद्धतीने असा कार्यक्रमाचं आयोजन केलं, आणि याला तुम्ही युवराज छत्रपतींनाही बोलवलं, आंबेडकरजी सुद्धा या ठिकाणी या निमित्ताने आले. आता मगाशी तुम्ही बोललात की आम्ही राजकीय वक्ते आहोत, त्यामुळे आम्ही सहजगत्या अनेक वेळेला अनेक काही गोष्टी बोलू शकतो. ते बोलण्याचं व्यासपीठ आज होतं असं वाटत असताना तुम्ही ज्या पद्धतीने गांभीर्याने बोललात, त्यामुळे माझ्या बोलण्यातले सगळे शब्द त्या ठिकाणी गोठून गेले. आणि आता मलाही सुद्धा याच मान्यवरांचं भाषण ऐकण्याची खूप मोठ्या प्रमाणावरती उत्सुकता त्या ठिकाणी लागलेली आहे. कारण वैचारिक लढा एका बाजूला लढत असतानाच ज्या वेळेला अस्वस्थतेचं वातावरण संबंध देशभरात आणि राज्यभरामध्ये निर्माण होत असतं आणि विशेष करून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम ज्यावेळेला या ठिकाणी केला जात असतो, मला असं वाटतं की रवींद्रजी तुम्ही एक तऱ्हेचा नवा संकल्प या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला. वैचारिक लढाई ज्यावेळेला लढण्यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून योग्य ते स्थान किंवा योग्य ते स्वरूप घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं असताना सुद्धा, शाहू फुलेंनी तशी विचारधारा महाराष्ट्रामध्ये दिलेली असताना सुद्धा आज अशापैकीच्या वैचारिक लढ्याला ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती एका वेगळ्या माध्यमातून प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला लोकशाहीच्या मूळ संकल्पनेलाच टाळा जातो की काय, अशापैकी शंका निर्माण होत असते. अशा वेळेला लढाऊपणातून विचार मांडण्याची शक्ती ज्याला निर्माण होत असते, त्याच्यामध्ये सहभागी व्हावं, त्याच्यातून चिंतन आणि मननसुद्धा त्यानिमित्ताने करावं. मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे, त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं आहे, त्याच्याबद्दलचं त्यांचं अभिनंदनार्थ पात्र आहे, त्यांचंसुद्धा त्या ठिकाणी करावं. आणि उद्याची लढाई सोपी राहिलेली नाही.
परंतु या देशामध्ये सुद्धा सोपी लढाई राहिली नसताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा जो उद्देश त्या कालावधीमध्ये राजमाता वीरमाता जिजाऊंच्या पोटी जन्मालाच्यानंतर त्यांनी जो घेतला, त्याच माध्यमातून गेले 350 पावणे 400 वर्ष या देशाची गौरवशाली पद्धतीची वाटचाल त्या ठिकाणी सुरू झाल्याचं तुम्ही आम्ही पाहतो. अशा वेळेला अशा कार्यक्रमातून केवळ आता एवढ्यापुरतीच तुम्हाला रवींद्रजी थांबता येणार नाही, तुम्हालाही तशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेतली जात असताना विलाजी आठवले तुम्ही या ठिकाणी आहात, अभिषेकजी पांडे, हर्षद कशाळकर, सचिन कदम, दत्तकुमार खंडागळे, अशोक कांबळे, अमित गवळे, संतोष पेरणे, प्रियदर्शनी इंगे, समीर मालवदे, भाग्यश्री पाटील, भगवान पगारे, पंढरीनाथ बोकरे, किरण सोनावणे आणि कल्पेश ठाकूर असे पत्रकाराच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती लिखाण आणि वेगवेगळ्या पद्धतीचं चिंतन करणारे सुद्धा मान्यवर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आहे. मला असं वाटतं या कार्यक्रमाचं गांभीर्य आणि मूळ स्वरूप लक्षामध्ये घेत तुम्ही सर्वांनी दिशा देण्याचा उद्याच्या कालावधीमध्ये प्रयत्न केलात तर अनेक आव्हानाला सामोरं जाण्यासाठी देशभरातल्या सर्वसामान्य माणसाच्या ज्या पद्धतीने त्या ठिकाणी कसरत करावी लागते, त्यांच्या मनातला निर्माण करण्याचा, आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम तुमच्या लेखणीच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा निश्चितपणाने भवितव्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी होईल. मला असं वाटतं की या ठिकाणी राजरत्न आंबेडकर यांनी त्यांचे विचार मांडले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या वरती अलीकडच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने आक्रमण होतो आहे आणि स्वतंत्र विचारधारा व्यक्त करण्यासाठी काय पद्धतीने प्रतिबंध केले जात आहेत याच्याबद्दलचे सुद्धा विचार त्यांनी या ठिकाणी मांडले. शेवटी या विचारामधला भाग लक्षामध्ये ठेवत उद्याच्या भवितव्यामध्ये संसदीय लोकशाहीची लढाई योग्य पद्धतीने करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांना त्या पद्धतीने निश्चितपणाने काम करावं लागेल. मला असं वाटतं आजचा कार्यक्रम त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या सर्वांनाच या विचाराचं पायीक व्हावं असं वाटतं ते सगळेजण आज या व्यासपीठावरती त्यानिमित्ताने उपस्थित राहिले. मला कळू शकलं नाही कारण धर्मशिल्ली इतक्या काय सगळ्या सहकार्यानं बोलवलं, कदाचित आम्ही व्यासपीठावरती असू म्हणून काहींनी तो कार्यक्रम टाळला असेल, पण माझी कोणाला अलर्जी असल्यापेक्षा ज्या वेळेला हे महत्त्वाचे नेते येतात त्यावेळेला मात्र सर्वांनी उपस्थित राहणं हे त्यांचं कर्तव्य होतं असं मी त्यानिमित्ताने मानतो आहे. मी सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये लोकसभेचं नेतृत्व करतो. 18-20 लाख लोक ज्या वेळेला एका महत्त्वाच्या असलेल्या एक लोकशाहीच्या झंझावात जो काय मोदी नावाचा त्या कालावधीमध्ये निर्माण झालेला होता, त्या झंझावातामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्याला लोकशाहीचं मध्ये काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळत असते, अशा वेळेला मी केवळ नात्याच्या अर्थाने ते वारसदार असं मी म्हणत नाही, तो तर आहेच, पण त्याच्यापेक्षा लौकिक अर्थाने ते विचाराचे वारसदार ज्या वेळेला समाजाच्या अस्वस्थतेच्या बद्दल स्वतःची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात, त्याला आमची राजकीय भूमिका काही असू शकेल, पण या विचाराचं का होईना पण ऐकण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांनी म्हणून उपस्थित राहणं अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं. मनोवाद पुन्हा एकदा निर्माण होतो की काय, या मनुस्मृतीचं दफन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. मला राजे या गोष्टीचा खचितच अभिमान आहे. या रायगडच्या कुशीमध्ये आम्ही जन्माला आलो. इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाचा मानबिंदू असलेल्या रायगड किल्ल्यावरती 349 वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या वंशजाच्या सोबत आज आम्हाला या ठिकाणी उपस्थित राहता येतंय, याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच त्या ठिकाणी वाटतं. मोठ्या प्रमाणावरती गावकुसाच्या माणसाच्या बद्दलची भावना समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती होती. त्याच वेळेला या महाडच्या ऐतिहासिक तलावरती सामाजिक समतेचा ओंकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्यावरती दिल्या. त्याच रायगडच्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आले असल्यामुळे या सच्च्या विचाराचे पायीक असलेला आम्ही सच्चे विचारवंत आहोत, हे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणूनच आपल्या उपस्थितीच्या माध्यमातून, आपल्याला मिळणाऱ्या या विचाराच्या माध्यमातून आम्हाला आमच्या स्तरावरती जे काही काम करण्याचा प्रयत्न करता येईल ते आम्ही नक्कीच या ठिकाणी करू. अन्य सर्वांनाच आपण या ठिकाणी सन्मानित केलं आहे. काही राजकीय क्षेत्रातल्या, सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांसुद्धा केलं आहे. मी आदितीचा उल्लेख केवळ मुलग्या म्हणून या ठिकाणी करणार नाही, इतरही असतात तर त्यांचाही उल्लेख यानिमित्ताने मी केला असता. काही सामाजिक संघटनेला सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहात आणि मला विश्वास आहे ज्यांच्या हस्ते तुम्हाला आज या ठिकाणी सन्मानित केले जात आहे त्यांचा विचाराचा भावना मनामध्ये लक्षात घेत आपापल्या क्षेत्रामध्ये तुम्ही सर्वजण निश्चितपणाने त्या ठिकाणी काम कराल. विलासजी, तुम्ही आणि तुमचे सर्व पत्रकारांना या ठिकाणी सन्मानित होतो आहे. अनेक वर्षामध्ये तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले असतील, पण मी असं या ठिकाणी मानतोय की आमच्या आंबा नदीच्या काठावरती तुम्हाला मिळालेला पुरस्कार तुमच्या जीवनातला माइलस्टोन आहे. आता वैचारिक लढाई करण्यासाठी आजपासून वेगळ्या पातळीवरती तुम्हाला सर्वांना लढावं लागेल. ती तुम्ही लढाईची सुरुवात कराल
अशाच भावना एक लोकप्रतिनिधी या नात्याने या ठिकाणी व्यक्त करतो. सर्वांचंच मनपूर्वक शब्दामध्ये अभिनंदन आणि धर्मशील तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांनी रवींद्रजींच्या नेतृत्वाखाली जे काय अशापैकी उपक्रम या ठिकाणी सुरू केलेले आहेत हे उभ्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जावेत आणि अशा पद्धतीने जावेत की देशाच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी विचार व्यक्त करण्यासाठी बोलवलं जावं. अशापैकी लढाऊ पत्रकारिता आपल्या मार्फत दाखवली जावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुनीलजी तटकरे साहेब. आणि या ठिकाणी एक छोटासा सत्कार होणार आहे. आदरणीय अनिलजी वाणी हे बहुजन विद्यार्थी संघटना याचे अध्यक्ष आहेत आणि बहुजन विद्यार्थ्यांसाठी त्यांनी खूप कार्य केलेलं आहे. म्हणजे बरेचसे प्रश्न सोडवलेले आहेत. तर त्यांना मी विनंती करते त्यांचा सत्कार धम्मशीलजी सावंत हे करतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यातील वंशज मार्गदर्शक आनंदराजजी, सन्माननीय आनंदराजजी आंबेडकर सरसेनानी रिपब्लिकन सेना यांना मी विनंती करते की यांनी आपले विचार इथे व्यक्त करावेत. जगामध्ये खऱ्या अर्थानं 2500 वर्षापूर्वी विज्ञान काय असतं हे सांगणारा एक अत्यंत ज्ञानी पुरुष, ज्याला आज सुद्धा जग तथागत भगवान गौतम बुद्ध असं ओळखलं जातं, आणि त्याच तथागताच्या बाबासाहेब आंबेडकरांनी 2500 वर्षानंतर परत एकदा या देशामध्ये परिवर्तनाचं चक्र फिरवलं. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं की आज मला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती अध्यक्ष स्वराज्य पक्ष यांच्याबरोबर बसण्याचा योग आला. त्यांची 350वी राज्याभिषेक आत्ताच 2 जूनला या सरकारनं केला. एक काळ असा होता की ज्यावेळेस त्यांच्या राज्याभिषेकाला या महाराष्ट्रामध्ये विरोध झाला आणि आज संपूर्ण सरकार राज्याभिषेकाचा सोहळा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतोय. परंतु युवराजी मला एक सांगायचं की बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म दिला हा काही त्यांच्या घरातला नाही. त्यांनी सुद्धा हा बौद्ध धम्म एका युवराजाचा दिलेला आहे आणि त्यामुळं या देशातल्या तमाम या युवराजांनी आणि असणाऱ्या स्वतःला जाट मराठे म्हणणाऱ्या माणसांनी खऱ्या अर्थानं हा तथागताचा भगवंताचा बौद्ध धर्म स्वीकारणं अत्यंत गरजेचं आहे. तो काही बाबासाहेबांनी निर्माण केलेला बौद्ध धर्म नाही, तर तो या देशामध्ये नव्हे तर जगामधला युगपुरुष, ज्याचा बौद्ध धर्म जगामध्ये अनेक राष्ट्राने राष्ट्रधर्म केलेला आहे. मग तो जपान असेल, तो थायलंड असेल, तो म्यानमार असेल, अनेक सिलोन अनेक राष्ट्र आहेत की त्यांचा आज सुद्धा हा धर्म हा राष्ट्रधर्म आहे. परंतु दुर्दैवानं या देशामधल्या लोकांना बाबासाहेब असं म्हणाले की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तेव्हा तो बंड करेल. मला आश्चर्य वाटतं 21व्या शतकामध्ये पण गुलामाला गुलामीची जाणीव होत नाही आणि अजूनही आपण त्याच पद्धतीनं आणि त्याच वैदिक धर्म पद्धतीला आपण मान्य करत असतो. हे खरं म्हणजे दुर्दैव आहे. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक हा 2दा केला. एकदा रयतेच्या नावानं केलेला आहे आणि त्यांच्या खऱ्या अर्थात त्यांचं हे कधीच हे हल्ली काय हिंदू राष्ट्र सम्राट आणि हिंदू पतशाही काय काय त्यांना उपाध्या दिल्या जातात, परंतु खरा इतिहास सांगतो की शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं जनतेचा राजा होता, रयतेचा राजा होता आणि त्यांनी रयतेसाठी हे राज्य केलं आणि त्यांच्याकडे असणारे सर्व सैनिक सर्व जाती धर्माचे होते. हा इतिहास आहे. परंतु आज देशामध्ये इतिहासाच्या पण अनेक पद्धतीनं आपल्याला सांगितलं जातो, आपल्याला दाखवलं जातं की शिवाजी महाराजांना अफजल खानाचा शिवाजी महाराज वध केला. त्याच्या आधी अफजल खानाने त्यांच्याविरुद्ध हत्यार उपसलं, पण त्याच्या आधी सत्य एक आहे की कुलकर्ण्याने शिवाजी महाराजाला मारण्याचा प्रयत्न केला. हा इतिहास दडवला जातो आणि हा इतिहास आज खऱ्या अर्थानं सांगण्याची गरज या देशामध्ये निर्माण झालेली आहे. कारण आज या देशामध्ये खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं सांगितलं जातं. आज या देशामध्ये मनुवाद्यांचे लीडर असतील तर ते लोकमान्य होतात, ते स्वातंत्र्यवीर होतात. बाबासाहेब दलितांचे असतात आणि शिवाजी महाराज मराठ्यांचे असतात. हा जो एक विपर्यास आहे, हा जो विरोधाभास आहे,
हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आज बहुजनांनी आणि या देशामधल्या तमाम 85% लोकांनी नव्यानं अत्यंत म्हणजे सत्यशोधक असा इतिहास लिहिला पाहिजे. आज या इथं शिवाजी महाराजांचं तर महात्म्य मोठं आहे, परंतु मला दुर्दैव असं वाटतं की आज सुद्धा आम्हाला संभाजी महाराजांचा पण इतिहास खोटा पद्धतीने सांगितला जातो. अत्यंत वाईट वर्णन त्यांचं केलं जातं. परंतु अत्यंत विद्वान असणारा हा राजपुत्र 33 वर्ष फक्त जगला, 13 ग्रंथ लिहिले, अनेक लढाया त्यांनी जिंकल्या, पण त्याचा इतिहास अजूनही सुद्धा या इथं खऱ्या अर्थाने येत नाही. तेव्हा इतिहास आता परत एकदा लिहिण्याची गरज आहे. त्याचबरोबर क्रांतिबा ज्योतिबा फुले, बरेच लोक अजूनही महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, पण बाबासाहेब असं म्हणतात जिथे आत्मा नाही तिथे महात्मा कुठे, या पद्धतीनं. त्यामुळं खऱ्या अर्थानं ज्योतिबाने जे कार्य केलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे की या इथं बहुजनांना, दलितांना पाण्याच्या विहिरी ओपन करून देणं, शाळा सुरुवात करणं. आज माझ्या माता भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने आहेत. खरं म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी पुण्याच्या रस्त्यावरती मनुवाद्यांच्या शिव्या शाफकात दगड मातीचा मारा झेलत ज्या मातेनं महिलांसाठी पहिली शाळा काढली, खऱ्या अर्थानं ती आज विद्येची देव व्हायला पाहिजे. परंतु आज आपल्याला कुठची तरी एक महिला दाखवली जाते सरस्वती आणि तिचं आपण पूजन करतो. खरं म्हणजे दुर्दैव आहे देशाचं. आज यासाठीच अशा पद्धतीचे कार्यक्रम झाले पाहिजे, वैचारिक कार्यक्रम झाले, वैचारिकमधून लोकांमध्ये प्रबोधन झालं पाहिजे. बाबासाहेबांबद्दल तर असं म्हटलं जातं की दलितांचा राजा, आमचे गायक सुद्धा दुर्दैवानं असं म्हणतात. अरे बाबासाहेब दलितांचे कधीच नव्हते. बाबासाहेबांनी पहिल्यांदा महात्मा गांधींना भेटले तेव्हा ते असं म्हणाले, आय एम नो मदरलँड, मला मातृभूमी नाही. परंतु त्यानंतरच बाबासाहेब सुद्धा असं म्हणतात की जेव्हा राज्यघटना लिहितात आणि तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात, आय एम इंडियन फर्स्ट आणि इंडियन लास्ट, मी प्रथम भारतीय आणि शेवटपर्यंत भारतीय आहे. ही जी भावना बाबासाहेबांनी निर्माण केली आपल्याला या देशामध्ये या संविधान देऊन, आज दुर्दैवानं त्या भावनेचं कुठेतरी या इथं क्षतिग्रस्त होते. आज आपण भारतीय म्हणून आपल्या स्वतःला ओळखत नाही, तर मी कुठच्या जातीचा आहे, मी कुठच्या धर्माचा आहे, असं एक प्रकारची वेगळी ओळख या देशामध्ये निर्माण केली जाते आणि हे देशाच्या एकतेला, अखंडतेला खऱ्या अर्थानं धोकादायक आहे. आज बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलायचं झालं तर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच त्यांच्या जाती किंवा धर्माचा विचार केला नाही. बाबासाहेबांनी या देशातल्या तमाम बहुजनांचा विचार केला, बहुजनांसाठी कार्य केलं. बाबासाहेबांनी या देशामध्ये जे कार्य केलं, माझं म्हणणं आहे की आजपर्यंत कोणी कार्य केलं नसेल एवढं केलं. बाबासाहेबांनी फक्त संविधान दिलं नाही, या देशामध्ये कामगार मंत्री असताना बाबासाहेबांनी या देशामधल्या महिलांना रजा दिल्या. या इकडचं जे पूर्वी आपल्याकडे नोकरीसाठी असा एक वेगळ्या प्रकारची सोय होती, त्या वेगळ्या प्रकारे रजिस्ट्रेशन करण्याची सोय केली. अनेक गोष्टी बाबासाहेब केल्या, अनेक डॅमचे निर्मिती बाबासाहेबांमुळे झालेली आहे. पण हा खरा इतिहास बाबासाहेबांचा येत नाही. RBIची स्थापना बाबासाहेबांच्या विचारावर झाली आणि असं असताना बाबासाहेब फक्त दलितांचे नेते. अरे बाबासाहेबांनी जे कार्य केलं, संविधान तर लिहिलं, परंतु त्यानंतर बाबासाहेबांनी जे हिंदू कोड बिल निर्माण केलं, या देशातल्या तमाम हिंदू स्त्रियांच्या बाबतीमध्ये जे केलं ते न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने केलं. दुर्दैवानं बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू कोड बिल त्या काळामधल्या मनुवाद्यांनी ते पार्लमेंटमध्ये पास होऊ द्यायचं नाही असं ठरवल्यामुळं आणि त्यांच्या प्रेशरखाली पंडित जवाहरलाल नेहरू त्या तत्कालीन पंतप्रधान प्रेशरखाली आले आणि ते बिल सादर न केल्यामुळं परंतु त्याचा परिपाक आपण पाहतो की तेच बिल पंडित जवाहरलाल नेहरूंनी नंतर तुकड्या तुकड्यामध्ये सादर करून ते पास करून घेतलं. त्याच्यामुळे ह्या देशामधल्या आमच्या माता भगिनींना नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार मिळाला, बापाच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार मिळाला, एक स्वतंत्र आयडेंटिटी मिळाली. एवढंच नव्हे, तुम्हाला तर हे सर्व मिळालं, पण नेहरूच्या विधवा केलेल्या आपण पाहतो आज सुद्धा विधवांना पवित्र कार्यामध्ये घेतलं जात नाही. परंतु 1965 सालची गोष्ट आहे,
अरे नेहरूच्या विधवा कन्येला देशाचं पंतप्रधान होता आलं, एवढा मोठा चमत्कार बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलामुळे झाला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं हे परत एकदा रिवाईज झालं पाहिजे. शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी काय केलं हे परत एकदा इतिहासची नव्यानं उजळणी केली पाहिजे. ही सर्व मंडळी थोर होती, परंतु आज या देशामध्ये जे राजकारणी आलेले आहेत ते खरं म्हणजे अत्यंत धोकादायक परिस्थिती या देशामध्ये झालेली आहे. आपण पाहिलं असेल काही वर्षापूर्वी खरं म्हणजे त्यावेळेस असणारं काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार होतं, त्यांनी त्यावेळेस काळजी घेतली पाहिजे होती की नरेंद्र दाभोळकर असतील किंवा इतर आमचे समाज कार्यकर्ते होते त्यांना त्या काळामध्ये गोळ्या घालण्यात आल्या. त्यांच्या तुम्ही जर वेगळा विचार केला तर तुमच्या डोक्यात म्हणजे मेंदूमध्ये गोळ्या घालू अशा पद्धतीची भूमिका घेतल्याने त्यावेळेस ते जे योग्य पद्धतीने विचार ते जर संशोधन झालं असतं त्याच्याबद्दलचे जे ब्रेन होते त्यांना त्यावेळेस जर पकडणं आलं असतं तर आज आपण पाहतो की शरद पवारांना तशा पद्धतीच्या धमक्या आल्या नसत्या. हे आपण लक्षात घ्या. ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही देशामधली परिस्थिती की ज्या पद्धतीने आज मनुवाद्याने प्रत्येक गोष्टीमध्ये या देशाच्या प्रत्येक संपूर्ण सिस्टीममध्ये त्यांनी आपली पाळमुळं खोलवर रुजवलेली आहेत आणि त्यामुळं पहिल्यांदा नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश आणि अनेक लोकांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि त्यानंतर आपण पाहिलं की त्याच्याने हे विचार संपत नाही. मग ईडी, CBI, NIA अशा पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांना मग तुम्ही खलिस्तानी आहात, तुम्ही नक्षलाईट्स आहात, तुम्ही इतर अनेक गोष्टींमध्ये अडकवण्याचा प्रयत्न चालू केला आणि परत एकदा इतिहासाचं चक्र परत फिरवतात तसं परत एकदा धमक्यांचं सत्र चालू झालेलं आहे. एक म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये अत्यंत दुर्दैवी आहे. आणि आज तर अशी परिस्थिती आहे की आपण पाहिलं असेल की महिन्याभरामध्ये 4 बाबासाहेबांच्या लेकरांचे खून होतात. एक आमची कन्या हिना नावाची मुंबईमध्ये अत्यंत उच्च शिक्षण घेत असलेल्या बलात्काराचा मर्डर होतो. आमचा नांदेडचा एक तरुण कार्यकर्ता अक्षय भालेराव तो जयंती करतो म्हणून त्याचा मर्डर केला जातो. त्याचबरोबर आपला हिंगोलीमधला एक मुलगा तो मंदिरात जातो म्हणून त्याचा मर्डर केला जातो. हे जे काय चालले महिन्याभरामध्ये 4 मृत्यू होतात हे अत्यंत दुर्दैव आहे. ही जी काय चाललेली परिस्थिती आहे ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. या देशाला कुठेतरी गुलामगिरीकडे घेऊन जाण्याची परिस्थिती आहे. आज आपण पाहतो देशामध्ये हिंदुत्वाची गोष्ट केली जाते. हिंदू राष्ट्र बनवण्याची संकल्पना पूर्वी लपून छपून चर्चा केली जायची, आता उघडपणे ती चर्चा होत आहे. आणि पूर्वी धर्मसंसद अलाहाबादेला आणि पार्लमेंट आमचं दिल्लीला असायचं, परंतु आताची परिस्थिती अशी आहे की ह्या वेळचं जेव्हा पार्लमेंटचं उद्घाटन झालं जणू काही धर्मसंसद आणि पार्लमेंट एकत्र आल्यासारखं मला टीव्हीवर वाटलं. हे जे अत्यंत भयावह आहे. ही जी वाटचाल चाललेली आहे ती खरं म्हणजे अत्यंत धोकादायक आहे. तुम्ही म्हणाल काय फरक पडतो हिंदू राष्ट्र झाल्याने? असं काही आम्ही या देश बहुसंख्य हिंदूंचा आहे मग त्यामुळे हिंदू राष्ट्र बनलं तर काय होतं? असं सहज पडणारा प्रश्न आहे. पण तुम्ही आपल्याला सांगू इच्छितो धर्माच्या नावाखाली कुठचंही राष्ट्र अस्तित्वात येत नाही. नाहीतर संपूर्ण युरोप हा ख्रिश्चन आहे. तिथे आपल्यावरती राज्य करणारे इंग्लंड पासून अनेक ख्रिश्चन राष्ट्र आहेत. फ्रान्स आहे, इतर अनेक पोर्तुगीज अनेक राष्ट्र आहेत जी ख्रिश्चन राष्ट्र आहेत, पण ते एक राष्ट्र बनत नाहीत. त्याचबरोबर मिडल ईस्टमध्ये आपण पाहतो संपूर्ण तमाम लोक मुसलमान आहेत, पण तिथे पण सौदी आहे, इराक आहे, इराण आहे, अनेक मुस्लिम राष्ट्र आहेत, पण ते मुस्लिम आहेत म्हणून ते एक राष्ट्र होत नाही. आणि एक राष्ट्र हिंदू राष्ट्र होतं त्यांनी सुद्धा आपली संज्ञा संपवली. जे ह्या जगामध्ये ते म्हणजे नेपाळ होतं ते पण म्हणालं आता हिंदू राष्ट्र होऊन काही उपयोग नाही. आणि त्याने बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही त्या देशामध्ये स्वीकारलेली आहे आपण पाहिलं. आणि त्यामुळंच एवढंच जाऊ द्या, पण त्याच्याबरोबर आपल्याबरोबर एक देश स्वतंत्र झाला ज्याचं नाव पाकिस्तान होतं. त्याचा 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केलं जातं. त्यांचा धर्म एक, त्यांची भाषा एक, त्यांची संस्कृती एक, असं असताना सुद्धा त्याची 2 शक्ल झाली. एक
पाकिस्तान आणि दुसरा बांगलादेश. आणि आमच्या देशामध्ये अनेक धर्म, अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रूढी, अनेक संस्कृती असं असताना सुद्धा आज हा देश अखंड आहे. याचं एकुलतं एक कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे या देशाला एकत्र गुंफलेलं आहे. आणि असं असताना सुद्धा या देशाचं संविधान बदलण्याची भाषण करतात. यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडी आहे. परंतु देशामध्ये लोकांना एका वेगळ्या पद्धतीने घेऊन चाललेले आहेत. देशांना एका वेगळ्या विचित्र पद्धतीने या देशामधल्या माणसाची ढोकी भडकवली जातात. मला आश्चर्य वाटतं की हिंदू खतरे में अशी घोषणा केली जाते. अरे या देशाचा राष्ट्रपती हिंदू, या देशाचा पंतप्रधान हिंदू, या देशाचा गृहमंत्री हिंदू, एवढे सर्व असताना या देशाचा सरन्यायाधीश हिंदू, एवढं सर्व असताना ह्या देशामधला हिंदू धोक्यात कसा येतो हे मला न कळलेलं कोड आहे. आणि त्याच्यामध्ये आमच्या बहुजनांची पोरं उगाच फसतात. खरं म्हणजे या देशामध्ये अत्यंत बहुजनांना अत्यंत पद्धतशीरपणे यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न या देशामध्ये हजारो वर्षापासून आलेला आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. या देशामध्ये आपण पाहिलं असेल की या बहुजनांना खऱ्या अर्थानं कशामध्ये यांनी गुंफलं आहे आणि कशाचं गुलाम केलं आहे. तर यांनी धर्माचं गुलाम नाही केलंय, यांनी गुलाम केलेला आहे सणांचं गुलाम केलेलं आहे. मी नेहमी असं म्हणतो की ह्या देशामध्ये एकदा वटसावित्री सुरुवात झाली की ह्या देशामध्ये सणांचं एक पीक येतं. वटसावित्री झाली की आता लवकरच आपला दहीहंडी येईल, गणपती येतील, त्यानंतर नवरात्र येईल, त्यानंतर दिवाळी येईल, त्यानंतर होळी येईल. बहुजनांना वेळच द्यायचा नाही, त्याच्या डोक्याला कुठचाही विचारच करू द्यायचा नाही. अशा पद्धतीचं अत्यंत पद्धतशीर षडयंत्र. यांची पोरं, ह्यांचा देव गणपती, यांच्या घरामध्ये 1.5 दिवस गणपती, आणि आमच्या बहुजनांची पोरं 10-10 दिवस सार्वजनिक पेंडॉलवरती गणपतीमध्ये कार्यामध्ये मशगूल. नको त्या सवयी, नको ते लोकांबरोबर संगती आणि शिक्षणावरचं लक्ष उडून नेण्याचा प्रयत्न या देशात अत्यंत पद्धतशीरपणे बहुजनांचा केला जातोय. आणि त्यामुळंच माझं या देशातल्या आणि तमाम लोकांना सांगणं आहे, खरं म्हणजे विषय वेगळा आहे परंतु मी मुद्दामून हे मांडलं कारण हा इथे जमलेला क्राऊड हा एक विचारवंत आहे, एक वेगळा आहे, एक प्रगल्भ आहे, जो विचाराने ह्या देशाला एक वेगळी दिशा देऊ शकतो असा हा या इकडे नागोठण्यामध्ये जमलेला माणूस आहे. आणि त्यामुळंच या इथं आपल्या सर्वांना एवढंच सांगायचं आहे की आज या इथे नुसतंच नाही, या इथे आज जो चौथा खांब आहे, आपण नेहमी लोकशाहीचा चौथा खांब म्हटलं जातं, आज कुठेतरी या खांबाला सुरुंग लावला जातोय आणि त्यामुळे ही लोकशाही धोक्यात आल्यासारखं झालंय. आज एखादं घर हे 4 खांबावर उभं असतं आणि त्याच्यातला एक खांब जर टिकला नाही तर ते अख्खं घर पडू शकतं. आज या लोकशाहीला या इथे धोका झालेला आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांना हे खरं म्हणजे लोकशाही टिकवायची असेल तर ह्या अशा पद्धतीने मॅक्स महाराष्ट्रासारखे जी खऱ्या अर्थानं या इथं मातीमध्ये पाय गाडून उभे आहेत, कुठची संकट आली तरी झेलायला तयार आहेत, अशा मंडळींच्या मागे उभं राहण्याची गरज आहे. आणि त्यामुळंच मॅक्स महाराष्ट्र त्यांचे रवींद्र आंबेकर असतील, धम्मशील सावंत असतील, यांचं मी मनापासून स्वागत करतो की मंडळी खऱ्या अर्थानं या देशामध्ये आपण काहीतरी देतोय, काहीतरी लागतोय आणि यासाठी खऱ्या अर्थानं काम करण्यासाठी तयारी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज या इथं हा अत्यंत सुस्त असा कार्यक्रम या इथे घेण्यात आलेला आहे. मला आनंद वाटतो की या इथं नुसतंच काही नाही तर पत्रकारिता जे अत्यंत प्रामाणिकपणे पत्रकारिता करतात त्यांना इथे, त्याच पद्धतीने ह्या मातीमध्ये जे कार्य करतात त्यांना, आणि ज्या सामाजिक सेवाभावी संस्था आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारण्याचं काम आज या कार्यक्रमातून ही मंडळी करत आहेत. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि या इथे एक आगळा वेगळा हा कार्यक्रम या इथे केला त्याबद्दल खास करून रवींद्र आंबेकर आणि धम्मशील सावंत यांचे मनापासून त्यांना धन्यवाद देतो. अशाच पद्धतीचे तुम्ही कार्यक्रम करा आणि खऱ्या अर्थानं या इथं ह्या देशामध्ये जी आता आपण पाहिलं की हुकुमशाहीकडे वाटचाल चालू झालेली आहे, ज्याला फॅसिस्ट म्हटलं जातं, त्या पद्धतीने ही वाटचाल चालू आहे. त्याला तुमच्यासारखी माणसं जर तोंड देत राहिली तर मला पूर्ण खात्री आहे की
परिवर्तन ही काळाची गरज असते. किती मोठा म्हणजे किती पूर आला, कधी काय आलं तरी ते पूर पण ओसरला जातो. आणि ऋतुचक्र हे नेहमीच असतं. पावसाळ्यानंतर उन्हाळा, उन्हाळ्यानंतर म्हणजे पावसाळ्यानंतर हिवाळा, नंतर परत उन्हाळा, हे ऋतुचक्र असतं. आज जरी आपल्याला हे वाटत असेल की हे फार मोठे आहेत, परंतु ऋतूप्रमाणे बदल होत राहतो. फक्त पाय खंबीरपणे उभं राहण्याची आपली तयारी असायला पाहिजे. आणि मला यासाठी या सर्वांना धन्यवाद द्यावेसे वाटतात की यांनी आपले रायगडामध्ये खास करून मातीमध्ये रायगडाच्या मातीमध्ये पाय रोवलेले आहेत. या इथे असणारे सर्व विचारपीठावर विचारवंत, मी वेळेचं भार ठेवायचं असल्यामुळे सर्वांची नावं घेतली नाही, त्या सर्वांना इथं उपस्थित राहिल्याबद्दल आणि ह्या सर्व तरुणांना आणि ह्या पत्रकारांना पाठीवर थाप देण्यासाठी ही सर्व मंडळी उपस्थित राहिली, त्याबद्दल त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. आणि माझ्या वाढलेल्या भाषणाला आणि माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय. जय महाराष्ट्र. जय भीम. धन्यवाद सर. जशी तुम्हाला सुद्धा कार्यक्रमाच्या अध्यक्ष त्यांच्या भाषणाची उत्सुकता लागलेली आहे, तशी संबंध महाराष्ट्राला सुद्धा लागले. तर मी कार्यक्रमाच्या अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांना विनंती करते की त्यांनी पटकन यावं. माझी थोडी तब्येत बरी नाही आहे. आवाज जसा पाहिजे तसं फुटेल की न फुटेल मला कल्पना नाही. पण एकाच्या यांनी चांगले 9:15 वाजलेत, म्हणजे मी जास्त काय भाषण काय लांबवणार नाही. मॅक्स महाराष्ट्र व महापरिवर्तनवादी पत्रकार संघाने आजचा जो पुरस्काराचा कार्यक्रम इथे घेतलेला आहे, या कार्यक्रमाला इथं आवर्जून इथं उपस्थित सर्वांचे लाडके या रायगडचे खासदार, आमचे स्नेही माननीय सुनील तटकरे साहेब, जिने आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं, ते आनंदराज आंबेडकरजी, या विचार मंचावर उपस्थित राजरत्न आंबेडकरजी, आमदार अदितीताई तटकरेजी, सन्मान्य विचार मंच, सर्व ज्यांना पुरस्कार मिळणार ते सर्व पुरस्कारते, ज्यांनी मला अगत्याने बोलवलं ते रवींद्र आंबेकर, धर्मशील सावंत, त्यांचे सर्व पदाधिकारी आणि इथं उपस्थित सर्व बंधू भगिनींना. मगाशी रवींद्र आंबेकरजींनी ज्या पद्धतीने आपली भावना, आपल्या व्यथा ते आपल्या भाषणातून मांडत होते, आणि मला असं वाटत होतं की आपला जन्म शिवाजी महाराजांच्या, शाहू महाराजांच्या घरात झालाय. आपण शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा, महात्मा फुलेंचा, बाबासाहेब आंबेडकरांचा परखड आवाज नेहमी उठवत असतो. आणि मग एक पत्रकार किती आम्हाला दाबलं जातं, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या व्यथा मांडत असताना मला मनापासून मी त्रासून गेलो. आणि मला असं वाटलं की आपण जर या घराण्यात आपला जन्म झाला आणि आपण जर तुमच्यासारख्या लोकांना जर मदत करू शकलो नाही, मग आमचा उपयोग काय. आणि म्हणून मग मी चेष्टेत बोललो होते ना, ती काय चेष्टा बोललो मी इथं बोलणार नाही, पण मला एवढंच त्यांना सांगायचं आहे की ह्याच्या पुढं तुम्हाला कुठेही कसलीही मदत लागली तर शिवाजी महाराज आणि शाहूंचा वंशज तुमच्या बरोबर असणार. शेवटी पत्रकारिता कशासाठी आहे? सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी. आणि जर न्याय मिळवून देत नसेल आणि त्याच्यावर तुमच्यावर दबदबा आणत असतील तर हे कदापि चालणार नाही. आणि म्हणूनच आमचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि म्हणून कशा पद्धतीने मदत करायचं, काय करायचं ते आपण ते नंतर बोलू, आज काय त्याच्यावर मी खोल जात नाहीये. मागाशी सांगितल्याप्रमाणे मी जास्त काही खोल जाणार नाहीये. पण मला एक खंत आहे, आणि हे विचारमंच असं आहे की जिथं परखडपणाने आपण बोलू शकतो. खंत ही आहे की ज्या शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य निर्माण करून दिलं, आणि स्वराज्य म्हणजे नुसतं मराठ्यांचं नाही, खऱ्या अर्थाने ते मराठ्यांचं आहे,
पण आत्ताच्या मराठी आपण नुसतं एका जातीपुरतं मराठीत राहतो, पण शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे 18 पगड जात 12 बलुतेदारांचं मराठ्यांचं साम्राज्य होतं. आणि बरोबर 200 वर्षांनंतर राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं. जे वंचित आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यावेळी ते आरक्षण देण्यात आलं. मग ते अनुसूचित जाती, जमाती, ओबीसीना असेल. पण आपण खंत ही आहे तटकरे साहेब की आपण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर हा विचार विसरलोय. का विसरलोय आपण? सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने आपापल्या स्वार्थाच्या माध्यमातून आपण आपले नॅशनल हिरोज ओळखलेले. शिवाजी महाराज म्हटलं तर स्पिरिटेड, जे कोण स्पिरिटेड लोक असतील, सगळ्या समाजातील लोक जे स्पिरिटेड लोक आहेत त्यांना शिवाजी महाराज घ्यायचं. महात्मा फुले म्हटलं तर ओबीसी मधनं माळी समाज येतो आणि म्हणतो की आमचे हे महात्मा फुले, आमचा हा हिरो. सॉरी मी हे शब्द घेतो, पण दलित समाजाचे लोक काय म्हणतात? आमचे बाबासाहेब आंबेडकर आहेत. वंजारी समाजाचे लोक म्हणतात आमचे मुंडे साहेब आहेत. म्हणजे सगळ्या ह्या, आणि जे राहिलेले आहेत ते अनेक पक्षातल्या लोकांनी ताबा घेतलेला आहे. माझा सांगायचा मुद्दा हा आहे की शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर एकच आहेत आणि खऱ्या अर्थात ते पुरोगामी आहेत. पुरोगामी म्हणजे काय? प्रोग्रेसिव्ह. आणि म्हणून माझा आता प्रश्न हा आहे आंबेडकरांना, प्रश्न नाही आहे, तुम्ही हे चालवायला पाहिजे. मग शाहू महाराजांचं कोण राहिलं? ज्या शाहू महाराजांनी अनुसूचित जाती, जमाती, ओबीसीना ताकद दिली, अस्पृश्यता नष्ट करायचा पूर्ण प्रयत्न केला, मग शाहू महाराज कोणाचे हिरो राहिले? आपण आपल्या जातीच्या पुरतं, आपल्या जमातीच्या पुरतं आपण आपले नॅशनल हिरो तयार करतो किंवा आपल्या जातीचे हिरो तयार करतो किंवा स्पिरिटेड लोकांच्या पुरतं स्पिरिटेड हिरो तयार करतो. हे आपल्याला महापुरुषांनी शिकवलंय का? हे आत्मचिंतन करण्याची गरज आलेली आपल्याला. 1917च्या दरम्यान, काहीतरी 1916च्या दरम्यान नागपूरला बहिष्कृत समाजाचं अधिवेशन होतं. बहिष्कृत समाजाचं अधिवेशन होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी बोलवलं होतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती की आपण कोणाला बोलवा प्रमुख पाहुणा म्हणून. तर बाबासाहेब आंबेडकरांनी राजश्री छत्रपती शाहू महाराजांना त्या कार्यक्रमाला बोलवलं, निमंत्रित केलं. तुम्ही प्रमुख पाहुणा म्हणून याल पहिले नागपूरला. नागपूरकर भोसले काय झाले ते मी जास्त खोल जात नाही, नाही तर विषय वेगळा जाईल परत. पण सांगायचं तात्पर्य आहे की ज्यावेळी शाहू महाराजांना निमंत्रित केलं, शाहू महाराज म्हटले मी येतो कार्यक्रमाला. आणि थोड्याच दिवसात शाहू महाराजांनी पत्र लिहिलं बाबासाहेबांना. ही स्टोरी सांगत नाही मी, ही किंवा दंतकथा सांगत नाही, खरी फॅक्ट सांगते. एव्हरीथिंग ऑल रेकॉर्डेड, पुट इन टू ब्लॅक अँड व्हाईट. तर शाहू महाराजांनी पत्रांनी कळवलं बाबासाहेबांना की मी येऊ शकत नाही कार्यक्रमाला, कारण की माझ्या कन्या आकासाहेब महाराज उर्फ राधाबाई राणी साहेबांची तब्येत बिघडलेली आहे, ज्यांच्या नावाने राधानगरी धरण, आपण राधानगरी गाव बसलेले. त्यांनी कळवलं की माझ्या कन्या राधाबाई राणी साहेब या कार्यक्रम तब्येत बरी नसल्यामुळं बाबासाहेब मी कार्यक्रमाला येऊ शकणार नाही. बाबासाहेबांनी परत पत्र पाठवलं. बाबासाहेबांनी पत्र परत पाठवलं आणि काय म्हटलं की ठीक आहे, तुमच्या कन्या आजारीत, मी मान्य करतो महाराज, पण जे बहिष्कृत समाजाचे जे लोक येणार आहेत आणि ज्यांना प्रबोधन करण्यासाठी शाहू महाराज जे वंचितासाठी लढा देतात, आणि जर शाहू महाराज तिथं आले नाहीत, मग हे तुमची लेकरं नाहीत का? हे तुमचे मुलं नाहीत का? म्हणजे हे बाबासाहेबांचे वाक्य आहेत. म्हणजे माणगावच्या सभेत तर राजर्षी शाहू महाराज जे वंचित समाजासाठी लढा देत होते, ते म्हणतात ह्याच्या पुढचं मी बहुजन समाजाचं नेतृत्व करणार नाही, मग ह्याच्या पुढचं बहुजन समाजाचं नेतृत्व हे बाबासाहेब आंबेडकर करणार. आता हा विचार गेला कुठे? या विचार कोण का चर्चा करत नाही? हा माझा प्रश्न आहे आजच्या या विचारपीठावर. त्याला कारण एकच आहे की आपण कोण वाचत नाही. मी राजरत्न आंबेडकरांची ही चर्चा करत होतो तटकरे साहेब आता, की आपण कोण वाचत नाही. पुस्तकं राहिलेत नुसतं बुक शेल्फ मध्ये ठेवण्यापुरतं. आपण आपला हिरो उचललाय, राजकीय हिरो उचललाय, राजकीय हिरो निवडलाय,
आपल्या जातीचा हिरो निवडलाय आणि आपण निघालोय पुढं. आणि हे बदलायचं असेल, जे पूर्ण विचार मंच ज्याच्यावर बोलत होता तुम्ही, तुमच्यावर किती फोर्सफुली दबदबा आणला जातो, तुमचं मॅक्स चॅनलचं फेसबुक चॅनल लॉक केलं जातं, ब्लॉक केलं जातं. तटकरे साहेबांनी आपल्या व्यथा मांडल्या, आनंदराज आंबेडकर साहेबांनी बोलले, रत्नराज आंबेडकर बोलले. हे नुसतं बोलून होऊन चालणार नाहीये. याच्यासाठी सगळेजण एक संघ घ्यायला लागतील. सगळ्या खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्याशिवाय यातनं मार्ग नाही. नाहीतर आपण इथं यायचं, आपण बोलायचं, भाषण ठोकायचे, चर्चा व्हायची. उद्या ठराविक लोकांना भाषणापुरतं हे सगळे 10 लाख तुमचे सबस्क्राईब असेल ते वाचतील, ऐकतील, जातील, विषय संपला. हा विचार रुजवायचा असेल तर त्याच्यासाठी एक वेगळी लाईन, एक वेगळी यंत्रणा, एक वेगळं स्ट्रॅटेजी हे ठरवावंच लागेल. राजकारण विरहित, राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा विचार करणं गरजेचं आहे. एनसीपीचा वेगळा अजेंडा असेल, आम्ही आता नवीन स्वराज्य चालू, आमचा वेगळा अजेंडा असेल, मान्य आहे. पण महापुरुषांचा अजेंडा एकच होता ना सर. आज राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा फोटो हा अनेक ठिकाणी मंत्रालयात तुम्हाला दिसणार नाही सर, अनेक ठिकाणी दिसणार. दुसऱ्यांच्या हल्ली वाढलेले तिथं वाढून देत, काय अडचण नाही. पण ह्या महापुरुषांचे फोटो गायब व्हायला लागले तिथून आपल्या सोयीनुसार. ह्या महापुरुषांनी जे दिशा दिलेली महाराष्ट्राला, या महापुरुषांनी जे दिशा दिली आहे देशाला आणि जगाला, तुम्हाला आवडो काय न आवडो त्यांची तिथं फोटो तिथं असायलाच पाहिजे, पुतळे तिथं असायलाच पाहिजे. मी नाव घेणार नाहीये, पण नदी तिथं ना मुद्दाम मी सांगू इच्छितो, तुमच्याकडे हा विषय आहे, तुम्ही जाऊन बघा. अनेक मंत्र्यांचे तुम्ही जाऊन पहा, तुम्हाला शाहू महाराज तिथे दिसणार नाही. बाय डिफॉल्ट बाबासाहेब आंबेडकरांचं आवडो काय न आवडो ते लावतात. मग शाहू महाराज का गायब, महात्मा फुले का गायब? आपल्या लोकांना त्याची कदर नाही. आपले लोक जातात तिथं, अरे हे माझं काम आहे बाबा, शेवटी त्यांची काही चूक नाही, माझं बाबा हे माझं काम आहे, मंत्री महोदयाकडे जाताना लगेच. पण वर कोण बघणार, वर कोण बघणार? एक महत्वाच्या कार्यालयात शिवाजी महाराजांचा फोटो नव्हता. मी सांगितलं, मी नाव घेत नाही. फोटो आला म्हणजे सगळ्या गोष्टी होत नाही. माझं एकच म्हणणं आहे की ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, 18 पगड जात 12 बलुतेदारांसाठी जे स्वराज्य आहे, ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं, बहुजन समाजाला न्याय दिला, आज तो बहुजन समाज राहिला नाही. मी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्यावेळी बाहेर पडलो, अनेक लोकांना पहिल्यांदा असं वाटत होतं की हा मराठा आहे म्हणून हे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी बाहेर पडा. चुकीचं आहे, चुकीचं आहे. तो गरीब मराठा आहे. ज्या शाहू महाराजांनी, ज्या शिवाजी महाराजांनी सगळ्या एका छताखाली आणण्याचं ठरवलं, ज्या शाहू महाराजांनी अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाच्या लोकांना एकत्र आणण्याचं ठरवलं, तो गरीब मराठा असल्यामुळं त्यांना न्याय द्यावा म्हणून मी आरक्षणासाठी बाहेर पडलो. आणि जेव्हा मी बाहेर पडलो मराठवाड्यात, ज्यावेळी मी बोलत होतो की बहुजन समाजाला एका छताखाली आणायला पाहिजे, शाहू महाराजांची इच्छा होती. जे पहिलं बोर्डिंग स्थापन झालं कोल्हापुरामध्ये, विक्टोरिया बोर्डिंग, आणि त्या विक्टोरिया बोर्डिंग मध्ये नंतर मराठा बोर्डिंगचं नामांतर झालं. एकच हेतू होता, शाहू महाराजांचे सगळे जण तिथे एका छताखाली यावेत म्हणून. आजही कोल्हापूरला मदर ऑफ हॉस्टेल्स असं संबोधलं जातं. पण आले सगळे समाजातले लोक, पण त्यावेळी जे प्रतिकूल परिस्थिती पाहता ते सगळ्यांना होऊ शकलं नाही. मग शेवटी शाहू महाराजांना वेगळे वेगळे जाती जमातीचे वेगळे वेगळे वसतिगृह तिथं निर्माण करावं लागले. आणि म्हणून या गरीब मराठ्याला एका छताखाली आणावं ही माझी भूमिका नाही, शाहू महाराजांची भूमिका आहे, शिवाजी महाराजांची भूमिका आहे. हे सगळे एका खाली मी आणायला गेलो. मी मराठवाड्यात ज्यावेळी जात होतो, आंबेडकर साहेब, मराठवाड्यात मी ज्यावेळी सांगायचं तर दुर्दैवाने मी परकटपर्यंत सांगतो की तिथं बहुजन हा शब्दच माहीत नाही. बहुजन जर शब्द माहीत असेल तर म्हणजे नुसतं दलित समाज. दुर्दैव आहे.
आपण इथे शाहू फुले आंबेडकरांचा विचार बोलतो, आपण शिवाजी महाराजांचा विचार बोलतो, पण मराठवाड्यात ज्या मराठवाड्याच्या नावाने जी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जी विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठमध्ये आपण हे काय शिकवत नाही. आपण बहुजन म्हणजे अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि इंडायरेक्टली मराठा त्याला जोडल्यावर हा बहुजन समाज आहे. पण तिथे लोकांना वाटतं बहुजन म्हणजे मराठा आणि दलित वाद, जे आज परवा परत नांदेडला सुरू झाले आहे. काय संबंध नाही. मग आमचेच लोक पेटवतात इकडचे ते पेटवतात, इकडचे हे लोक पेटवतात, आणि दलित मराठा वाद, ह्यांनी ह्याचा मर्डर केला, त्यांनी त्याचा मर्डर केला. या सगळ्या गोष्टी संपायला पाहिजेत. आंबेडकर साहेब, तुम्ही जे बोलला परखड बोला, चांगली बाब आहे. तुम्ही मर्यादित बोलला. तुम्ही मर्यादित काय बोला, तुम्हाला किती त्रास होतो ज्यावेळी हा विचार मांडताना. नाही परखडपणाने मांडणार, मांडायचंच परखड. शेवटी ही चळवळच आहे. तुम्हाला जो त्रास होतो ही चळवळ आहे. जी चळवळ शाहू महाराजांनी उभा केली, जी चळवळ बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केली, जी चळवळ महात्मा फुलेंनी उभा केली. एकच गोष्ट बोलतो, मी रजा घेतो तुमची सर्वांची. पिंपळगाव बसवंत नाशिकला एक छोटासा तालुका प्लेस आहे, पिंपळगाव बसवंत. त्या पिंपळगाव बसवंतला गणपतराव मोरे म्हणून सत्यशोधक समाजाचे ग्रस्त होते. म्हणजे शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाला सुद्धा चालना दिली आणि आर्य समाजाला सुद्धा चालना दिली. पण सत्यशोधक समाजाला जो पुढाकार दिला होता, त्यावेळी भास्करराव जाधवांना पुढे ढकललं त्यांनी, तुम्ही पुढाकार घ्या म्हणून. त्यावेळी सत्यशोधक समाजाचे गणपतराव मोरे होते. तिथं बहुजन समाजातील लोकांना मंदिरात तिथं परवानगी देत नव्हते, म्हणून त्यांनी लढा उभा केला आणि सगळ्या मंदिराचा ताबा घेतला आणि सगळ्या बहुजन समाजाच्या लोकांना मंदिराचा अधिकार दिला. तर तिथल्या 2-3 ठराविक ग्रस्तांनी त्यांच्यावर फौजदारी केली, ब्रिटिश लोकांना सांगून बेड्या घातल्या आणि पिंपळगाव बसवंतला चालवलं की हिनी हा किती मोठा दोषी आहे, हा किती दोषी आहे गणपतराव मोरे, सत्यशोधक समाजाचा माणूस. शाहू महाराजांना लक्षात आलं, ज्यावेळी कोल्हापूर कुठं नाशिक कुठं, शाहू महाराजांनी कळवलं गणपतराव मोरेने, तुम्ही तुमचा वकील द्यायचा नाही, मी वकील देणार म्हटलं. आणि मग त्यांनी वकील दिला, ती केस जिंकली. केस जिंकल्यानंतर ज्या ठिकाणी बेड्या घालून गणपतराव मोरेनं फिरवलं होतं, त्याच ठिकाणी शाहू महाराज जातात आणि त्यांना राजवस्त्र देऊन त्यांचा सन्मान करून त्यांच्या बगीमध्ये फिरवतात शाहू महाराज. हा विचार आहे, हा प्रोग्रेसिव्ह विचार आहे, हा बहुजन समाजाला न्याय देण्याचा विचार आहे. आणि त्यांचाच वंशज विश्वासराव मोरेंचा काका, आजही विश्वासराव मोरे आहेत आणि त्यांचे काका आता परवाच वारले. त्यांचा नातू आहे गणपतराव मोरेंचा नातू विश्वासराव मोरे. मी 2013ला शिवशाहू दौऱ्यात जात असताना विश्वासराव मोरेचा काका, त्यांचं नाव पहिलं मी विसरलो, पण ते काका माझ्या समोर आले. आणि ते कुठल्या पक्षातले होते, शेतकरी संघटना, म्हणजे आणि कडक. माझ्या समोर आल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांनी मला बघितलं, मुजरा केला. मी म्हटलं अरे नाही आपण वयस्कर 75+ आपण नाही, मी तुम्हाला मुजरा करत नाहीये, मी या शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या घराण्याला मुजरा करतो. हे सांगायचा मुद्दा काय होता, त्याची कनेक्शन नाहीये. पण ही पिढी संपली आहे, ही पिढी घडवायची आहे आपल्याला. ही तटकरेसाहेब पिढी आपल्याला घडवायला लागेल. नाहीतर आपण हे जे काय आज बोललोय, जे काय आंबेडकरांनी जे आपल्या व्यथा मांडलेत, ह्या सगळ्या शून्य. ही पिढी घडवायची असेल तर हा शाहू फुले आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा विचार हा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि म्हणून आज याचा सुद्धा कार्यक्रमाला एकच हे होतं की मला वाटते धर्मशील सावंतांचा मला सारखा फोन होता की तुम्हीच तारीख द्यायची आणि यायचं. बाबा मी म्हटलं कार्यक्रम करून घ्या, तटकरे साहेब आहेत, आंबेडकरांचे सगळे येणार आहेत. ते नाही म्हटलं तुम्ही यावंच लागतं म्हटलं. त्याशिवाय कार्यक्रम इथं आल्यानंतर समजलं मला की कार्यक्रमाला येणं किती गरजेचं आहे. आणि रायगडकरांच्यात सुद्धा ही शिवाजी महाराजांची पवित्र भूमी आहे. आणि इथं अन्यायाच्या विरोधात न्यायाचा लढा उभा नाही केला तर उपयोग काय मग. आणि शिवाजी महाराजांचा वंश जर या कार्यक्रमाला आला नाही अन्यायाच्या विरोधात, तर न्यायाची भूमिकासाठी मी तुमच्या बरोबर राहिलो नाही तर माझा नंतर उपयोग काय मग. आणि म्हणून वेळ झालेला आहे, जास्त वेळ काय आता घेत नाही, पण परत एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आम्हाला लवकर सोडावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.